नमस्कार. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या दिनानिमित्तानं गेल्या 12 वर्षापासून जो विवेकी विचारांचा महायज्ञ या ठिकाणी सुरू आहे, तेव्हा सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन. हे व्यासपीठ आणि व्यासपीठावर उभं राहण्याची ताकद आत्मबळ देणारे माझे आदरणीय गुरुवर्य, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे या साने गुरुजींच्या प्रार्थनेचा अर्थ शोधणारा मी एक कार्यकर्ता आज आपल्यासमोर या कार्यक्रमाच्या निमित्तानं उभा आहे. खरं तर या महाराष्ट्राला, देशाला कृषी पर्यटनाची नवी ओळख निर्माण करून देणारे कृषीरत्न सगुणाबागचे संस्थापक आदरणीय चंद्रशेखरजी भटसावरे सर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांचे या ठिकाणी स्वागत करूया. संयोजकांनी कार्यक्रमाची प्रस्तावनेमध्ये आपली भूमिका मांडली. खरं तर हा विवेकी विचारांचा हा अंबड शहराला आपल्याला माहिती आहे की संगीत क्षेत्रातली दत्त जयंतीची संगीत महोत्सवाची प्रदीर्घ परंपरा आहे. तो एक काळ होता आणि आजच्या काळामध्ये आमचे मित्र प्राध्यापक संजय खोले सर यांनी जो काही प्रबोधनातून परिवर्तनाचा विचार नवा मांडला. खरं तर या सर्व संयोजकांसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे, कारण आजच्या या सगळ्या आधुनिकतेच्या तंत्रज्ञानाच्या जगात आपण एका बोटावरती क्लिक करू जगातली सगळी माहिती मिळते, परंतु अशा पद्धतीनं एक भूमिका घेऊन ते जातात, त्यांचं आपण निश्चितच मनपूर्वक स्वागत केलं पाहिजे. आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवून पुढे जाऊया. खरं तर आपण असं म्हणतो की आपण कृषी प्रधान आपला देश आहे आणि अलीकडे शब्द एक फार परवलीचा झाला, कृषी पर्यटन. म्हणजे खरं तर गमतीनं असं म्हटलं जातं की कृषी एकीकडं, पर्यटन एकीकडं, परंतु या महाराष्ट्राला, कृषी जीवनाला, शेती आणि शेतकरीला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे या अट्टहास विचारानं जे महान व्यक्ती आपल्यामध्ये उपस्थित आहेत, वय वर्ष 72 लक्षात घ्या, आणि आयुष्याच्या 50 वर्षात 50 एकर जमिनीवरती जो त्यांनी प्रयोग केला त्याची जगाने दखल घेतली. आणि म्हणून अमेरिकेहून परत आल्यानंतर आपल्या वडिलांची इच्छा पूर्ण करणारा माणूस. खरं तर मला आनंद या गोष्टीचा वाटतो की त्यांनी आता मला एक सांगितलं की साने गुरुजींच्या मांडीवर खेळलेली आहे. म्हणजे काय मोठा विचार. खरं तर घरांमध्ये वडील स्वातंत्र्य सैनिक आणि घरामध्ये हे सगळं परिवर्तनीय विचारांचं बालकडू ज्यांना मिळालं त्यांच्या आपण कार्याचा, त्यांच्या मुलाखतीतून आपण वेध घेण्याचा प्रयत्न करतोय. मी तरुण सरांना असं सुचवतो की त्यांनी आपला पहिला प्रश्न विचारून मुलाखतीला सुरुवात करावी. धन्यवाद सर. धन्यवाद सर. सर, आपण चंद्रशेखर सरांचं वय सांगून माझ्या पुढे अडचण निर्माण केली आहे, कारण की मागच्या 2 दिवसापासून त्यांचा मी बघतोय की जवळजवळ 12 ते 14 तास ते बोललेले आहेत आणि त्यामुळे मी तुम्हाला ते मानायला तयार नाही की तुम्ही वयस्कर आहात, म्हातारे आहात. अतिशय तरुणाला लाजवेल असं आपलं कार्य आहे आणि आपल्याला जी पद प्रतिष्ठा मिळाली, हा जो सन्मान मिळाला, महाराष्ट्र गौरव झाला, कृषीरत्न मिळाला आणि आपण अनेक गोष्टीचे जनक म्हणूनही समोर आला. महत्वाचं म्हणजे कृषी पर्यटनाचे जनक म्हणून आपण आज आमच्या समोर बसलेला आहात. आज कोकणातली आपली जी कीर्ती आहे ती आमच्या मराठवाड्यापर्यंत आली आणि आज मला भाग्य मिळतंय की मी तुम्हाला प्रश्न विचारतोय. आमच्यापर्यंत एवढंच माहित आहे की सगुणाबाग, आम्ही कदाचित आपल्यापैकी काही जणांनी यांना ABP माझावर बघितलं असेल, काही जणांनी युट्यूबचे व्हिडिओ पाहिले असतील. काय आहे ही सगुणाबाग, कुठली आहे सगुणाबागाची मूळ संकल्पना काय आहे, त्याचा नेमका सेटअप कसा असतो, सेटअप काय आहे आणि आजची त्याची परिस्थिती कशी आहे आणि कशा पद्धतीने आम्ही आपल्याकडे अप्रोच होऊ शकतो. छान छान, खूप खूप धन्यवाद. इथे मला फारच म्हणजे
घरीवरून पण आलाय आणि फार छान पण वाटतंय. आणि कसं काय मला बोलता येईल की नाही आता मला असं वाटायला लागलं की एकूण सगळे वक्ते इतके छान बोलतायत आणि माझ्याविषयी परत छान बोलताय तुम्ही. तर त्यामुळे प्रयत्न नक्की करीन चांगलं तुम्हाला सगळं सांगण्याचा. सगुणाबाग म्हणजे एक यशस्वी शेत आहे. सगुणाबाग हे असं शेत आहे की आमच्या संपूर्ण घराची कुटुंबाची अशी इच्छा आहे की आपला अख्खा देश असा व्हावा. तो असाच का व्हावा? कारण आम्ही पाहतोय की शहरामधून खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचे बांधव हे सगुणाबागेमध्ये येत असतात आणि आलेला प्रत्येक जण प्रत्येक वेगवेगळ्या धर्माचे ह्याचे असे हे सर्व तिथे आनंदी होत असतात आणि आनंदी होऊन जातात. म्हणजे आपले जे परमपिता महात्मा गांधी त्यांनी सांगितलं नाही का की खेड्याकडे चला. आणि हे इथे सगुणाबाग तुम्हाला दिसतेय. मी पण बघतो सगुणाबाग आणि तुमच्याशी बोलतो. तर गांधीजींनी सांगितलं की खेड्याकडे चला. पण खेड्याकडे चला म्हणजे कशासाठी खेड्याकडे चला? लोकांना वाटलं की तिकडे ते जे गचाळ सगळं धुरकट धूळ असलेलं अशा त्या गावामध्ये आपल्याला गांधीजी सांगतात की कामाला चला. परंतु आता हा संपूर्ण समाज खेड्यामध्ये येतोय. म्हणजे आमच्या सगुणाबाग याचं जे आमचं गाव आहे त्या गावाचं नाव मालेगाव. आणि मालेगाव जे आहे हे मालेगाव एकूण 50-60 चुलींचं उंबरठ्यांचं गाव आहे. छोटंसं खेडेगाव. आणि ते सुद्धा गाव साधारण 40 वर्षापूर्वी अत्यंत बिकट आणि अत्यंत कठीण अवस्थेमध्ये होतं. आज मात्र तिथे खूप नानाविध प्रकारचे सगळे शहरामधले उच्च पदस्थ वेगवेगळे इंडस्ट्रियलिस्ट असे सगळे खूप नानाविध प्रकारचे लोक या खेडेगावामध्ये येत असतात. ते खेडेगावामध्ये येऊन खूप आनंद मिळवतात आणि हा आनंद मिळवून ते सर्व याच्यामध्ये आपल्याला आम्हाला ते काहीतरी देऊन जातात. शेतकऱ्याला काहीतरी फार मौल्यवान असं देऊन जातात. कदाचित तुम्हाला वाटत असेल पैसे, पण पैसे नाही. आम्हाला म्हणजे शेतकऱ्याला आणि आमच्या गावाला प्रतिष्ठा देऊन जातात. तर ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. सगुणाबाग हा कॉन्सेप्ट, सगुणाबाग हा विचार खेड आणि शहर एकत्र यावं, दोघांनाही आनंद मिळावा आणि हा देश मजबूत व्हावा असा हा विचार आहे. तर हे सगुणाबागेचं चित्र जे आहे हे तुम्ही वेगवेगळ्या स्वरूपामध्ये पाहिलं. दादा, आता आपण हे सगळं दाखवलं, पण जेव्हा सगुणाबागची निर्मिती होत होती तेव्हा एक ओसाड सगळी जागा. आणि मला असं वाटतं की त्यावेळेस तुम्ही ज्या झाडाच्या साक्षीनं हे सगळं उभं केलं ते करंजीचं झाड, ही गंमत काय जरा आम्हाला सांगितली तर बरं होईल. फारच इंटरेस्टिंग, छान. म्हणजे हा जो फोटो आहे ते माझे वडील आहेत, स्वातंत्र्य लढ्यामध्ये होते ते. आणखीन हे समोरचं जे अंतर तुम्हाला दिसतं ह्या फोटोमध्ये सगळं शेवट जिथून फोटो घेतलाय तिथे ते जे झाड आहे हे झाडाचं आणि इथलं अंतर हे 1/2 किलोमीटर अंतर आहे. आणि त्याच्या पुढे आणखीन म्हणजे आकाशातलं अंतर जे आहे ते आणखीन 1.25 किलोमीटरचं आहे. ते पलीकडे नेरळ गाव दिसत आहे आणि त्याच्या पलीकडे माथेरानचे डोंगर दिसत आहेत. अस्पष्ट आहे चित्र फोटो, परंतु हे सगळं आहे याच्यामध्ये झाड बिलकुल दिसत नाहीये. ही ओसाड जागा होती, खरोखर ओसाड जागा होती. आणि तिथली जमीन सुद्धा अत्यंत डिग्रेडेड, अत्यंत निकृष्ट दर्जाची जमीन होती. म्हणजे काहीही पिकत नव्हतं धड, म्हणजे काटेरी बोरीची खुटं सुद्धा नव्हती. तर अशा ह्या परिस्थितीमध्ये मी अमेरिकेतनं परत आलो होतो. आणि अमेरिकेतनं परत आल्यानंतर माझं वर्षभरांनी लग्न झालं. 76 साली परत आलो, 77 साली लग्न झालं. माझी पत्नी सुद्धा कॅन्सर विनावाजी. आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही वडिलांनी सांगितलं की तू शेती करून दाखव, संपूर्ण शेतकरी समाजाला काहीतरी मिळू शकेल अशा प्रकारची शेती करून दाखव. आणि अशा प्रकारे शेतीतले निरनिराळे प्रयोग आमच्या आजूबाजूला काहीही नव्हतं. म्हणजे आम्ही कोकणातल्या अतिशय अगदी मागासलेल्या अशा जागेमध्ये होतो आणि आजूबाजूला कोणत्याही प्रकारची यशस्वी शेती नव्हती. जास्तीत जास्त यशस्वी शेती म्हणजे काय की दुबार भाताचं पीक. तिथे राजनाला म्हणून कॅनॉल आहे, त्याच्यावर राजनाल्यावर दुबार भाताचं पीक एवढं म्हणजेच ऐश्वर्य होतं. त्याच्यामध्ये ऐश्वर्य काय असू शकेल तुम्ही विचार करू शकता
की अशा माणसाच्या घरामध्ये मोटरसायकल सुद्धा नव्हती, सायकल म्हणजेच ऐश्वर्य होतं, म्हणजे गरिबीच होती. आणि अशा परिस्थितीमध्ये संपूर्ण मला तिथे कोणीही बघण्यासाठी काही नव्हतं, कोणाकडे जाऊन विचारण्यासारखं काही नव्हतं की मी काय करू. अशा परिस्थितीत आमच्यावर जे सगळ्यात वाईट परिस्थिती जी आली ती अशी होती की समाजामध्ये आम्ही शेतकरी झालो आणि म्हणून आम्हाला दोघांना, मी, माझी पत्नी आणि अर्थात माझे आई वडील अगोदरपासूनच तिथे होते, आम्हाला समाजामध्ये प्रतिष्ठा नव्हती. कोणीही आम्हाला विचारत नव्हतं. सगळे म्हणत होते अमेरिकेतनं पळून आला असेल आणि म्हणून इथे शेती करतोय. तर अशा प्रकारे आम्हाला समाजामध्ये कोणी पाणी पण विचारत नव्हतं कुठे गेलं तर. आणि मग अशा परिस्थितीमध्ये गंमत अशी झाली की एक साप आमच्या पायरीवर आला. तो साप मी मारला. साप मारल्यावर मला दुःख झालं. नाही, ह्या सगळ्याला आमची अशी अपप्रतिष्ठित परिस्थिती आम्ही 10 वर्ष सहन केली. आणि माणसाला अपप्रतिष्ठा चालत नाही. माणसाला काल जेवढी प्रतिष्ठा मिळाली तेवढी तरी आज मिळाली, किंवा थोडीशी आज जास्त मिळाली, पण आम्हाला ती तेवढी नाही, कमी प्रतिष्ठा मिळत होती. कोणी आम्हाला विचारत नव्हतं. असं 10 वर्ष गेल्यानंतर तो साप आला. तो साप मी मारला. मग मला दुःख झालं. मग मी ठरवलं की आता साप मारायचा नाही. बस 10 दिवसामध्ये आमच्या समोरच्या शेतात मोठा नाग आला. ठरवलं जे होतं ते मी प्रत्येक गोष्ट मात्र केली आयुष्यामध्ये. अगदी काय वाटेल त्या परिस्थितीमध्ये जिद्दीने आणि चिकाटीने ती प्रत्येक गोष्ट मी ठरवली ती केली. आणि जी ठरवली ती चांगलीच ठरवली, योग्य ठरवली सगळ्या तत्वांच्या आधारावर. आणि मग तो साप, मी नाग आला होता तो पकडला, तेव्हापासून मी सापवाला झालो. आणि सापवाला झालो म्हणून लोक माझ्याकडे बोटं दाखवायला लागले, तो साप पकडतो. आणि ज्यांनी मला पाणीही विचारलं नव्हतं त्यांनी घरात बोलवून मला चहा द्यायला सुरुवात केली, उठून मला बसायला जागा द्यायला सुरुवात केली. अशा प्रकारे एक शेतकरी म्हणून मी जे काम करत होतो, जगत होतो, एका शेतकऱ्याला प्रतिष्ठा मिळायला लागली. मला असं वाटतं की तुमच्या या सगळ्या आजच्या कार्याची प्रेरणा त्या तिथून होती. खरं तर तुमच्या सगळ्या या अनुभवातून असं वाटतं की सुरुवातीला ज्या काही नकारात्मक गोष्टी किंवा अनुभव तुमच्या वाट्याला आले आणि काही तुमच्या गावातल्या लोकांनी तुम्हाला हिणवलं किंवा हा काय करू शकतो, कारण अमेरिकेतून आलेला माणूस. आणि मला असं वाटतं की ह्या सगळ्या नकारात्मक गोष्टी तुम्ही अत्यंत सकारात्मक पद्धतीने घेतल्या. आणि मला असं वाटतं की ही सगळी विचारांची शिदोरी घेऊन दादा, खरं तर आम्ही सर वगैरे काही म्हणणार नाही, त्यांना आदराने दादा म्हणतात. तर मी असं म्हणेन की दादांच्या या सगळ्या करण्याची प्रेरणा जी होती ती सगळी प्रतिष्ठा. आणि म्हणून आज 50 वर्षाच्या प्रवासामध्ये दादांनी हा विचार जपला, शेती, शेतकरी, त्याच्या श्रमाला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे, हा दादांचा विचार आजही 72व्या वर्षी कायम असतो. मला असं वाटतं की जोरदार आपण टाळ्या वाजवून दादांना ही दाद दिली पाहिजे. फार छान. माझ्या आयुष्यातलीच मला फार चांगली गोष्ट तुम्ही दाखवली. अगदी मला असं वाटतं आणि त्याला फार चांगली गोष्ट. धन्यवाद. दादा, आपला प्रवास ऐकला, खूप छान वाटतं. माझे वडील शेतकरी, त्यांनी कधीच विचार केला नाही की माझ्या मुलानं शेती करावी. आता मी ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट, कृषी विज्ञान केंद्रात काम करतो, परंतु मी पुन्हा विचार करत नाही की माझा मुलगा शेतीत जावा. भले भले मोठे सायंटिस्ट सुद्धा आपला मुलगा शेतीत जाऊ इच्छित नाही. आपण अमेरिकेवरून वयाच्या 25व्या वर्षी शहरावर परत भारतात आला, ते शेती करण्यासाठी. ओसाड शेती, वडिलोपार्जित शेती आपण सुधारवली. आणि विशेष म्हणजे प्रेक्षकांना सांगू इच्छितो की त्यांची मुलं, मुली, सुना, जावई जे कोणी आहेत हे परत त्यांनी शेतीमध्ये बोलून घेतलेले आहे. तर माझा प्रश्न असा आहे की ज्या वेळेस आपण ही शेती करायला आला, अतिशय खडतर प्रवास असतो. शेती आमच्या बहुतेकांकडे आहे. ही शेती करणं, उभा करणं म्हणजे फार मोठं भांडवल लागतं. अनेक अडचणी समोर येतात, सामाजिक प्रश्न आहेत, लेबरचे प्रश्न आहेत. तर ह्या सर्व अडचणीवर आपण कशा पद्धतीनं मात केली आणि आपले अनुभव काय होते आणि त्याच्या मागे आपले ध्येय हाच एक फॅक्टर आहे का की ज्याच्यामुळे तुम्ही इथपर्यंत पोहोचला, की आणि आणखीन काही आपण कृत्या वापरल्या ज्या आम्हालाही कळाल्या तर सर्वांसाठी चांगलं. नक्की नक्की नक्की. 72 वर्षानंतर ह्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मी अगदी नक्की ऑथेंटिक आहे. अगदी सुंदर प्रश्न आहे. थोडक्यामध्ये तुमचा प्रश्न मला जो वाटला, लक्षात आला तो असा आहे की एवढ्या खडतर सगळ्या ह्याच्यामधून शेती करणं, मुळामध्ये सगळं असून सुद्धा शेती खूप लोक सोडून देतात.
कंटाळतात, शेतीला बेजार होतात. परंतु मी मात्र काहीही नसताना अत्यंत कठीण परिस्थितीतून इथपर्यंत येऊन कसा पोहोचलो. मला असं वाटतं की खूप लोकांचं एक तत्व आहे, एक मार्ग आहे, यशाकडे जाण्याचा एक मार्ग आहे. मग ते फोर्ड कंपनीचे फोर्ड घ्या, रॉकेफेलर फाउंडेशनचे रॉकेफेलर, टाटा आणि खूप निरनिराळे लोक. आणि त्यातल्या त्यात मी कालच एका फार मोठ्या माणसाला भेटलो, ज्यांना तुम्ही माझ्या अगोदर भेटलायत, ते म्हणजे आनंद कुमार. माझ्या जीवनाचं तत्व सुद्धा संजय राव नेमकं तसंच आहे. मला फार छान वाटलं काल त्यांना भेटून. मला असं वाटतं की मुळामध्ये आपल्या संस्कृतीने आपल्याला सत्यम शिवम सुंदरम ही तत्व दिलेली आहेत. फार महत्वाची आहे ती गोष्टी. आता मलाही धरते त्याच्यावर नीट उकल करून सांगता येणार नाही, परंतु विशेषतः तरुणांनी लक्षात ठेवा की सत्यम शिवम सुंदरम या मार्गाने जाऊन आपण आपलं पहिले ध्येय निवडायला पाहिजे. आपल्याला कोणत्या रस्त्याला, कोणत्या दिशेला कोणतं ध्येय गाठायचं आहे त्याची साधारण कल्पना आपल्याला असायला पाहिजे. मला काय पाहिजे ते ध्येय एकदा नक्की झालं की ते ध्येय अत्यंत छोट्या अवस्थेमध्ये त्याची एक छोटी ठिणगी पेटली पाहिजे. ही ठिणगी पेटल्यानंतर त्याला एवढा वारा घालत राहिलं पाहिजे, एवढा वारा घालत राहिलं पाहिजे की त्या ठिणगीमधून यशाची ज्वाळा भडकली पाहिजे. तोपर्यंत आपण शांत बसता कामाचा नाही. मला असं वाटतं हा जो मार्ग आहे सगळ्या यशस्वी लोकांचा एकच मार्ग आहे, हा तो मार्ग आहे. आणि तो मार्ग जर आपण लक्षात ठेवला तर मी सुद्धा त्याच मार्गाने चालत आलो. वडिलांनी सांगितलं की असं जीवन तू सिद्ध करून दाखव की या देशामध्ये, आपल्या भारत देशामध्ये शेतीवर आधारित चांगलं जीवन जगता येईल हे तू सिद्ध करून दाखव. आणि त्यावेळेला ते ध्येय अंगावर घेणं हे मी त्यासाठी फारच अपरिपक्व होतो. मला समजण्याच्या पलीकडे होत आहे सगळं. पण तेव्हा सुद्धा आणि आज सुद्धा मंडळीनं, तुम्ही सगळे जर का ह्या अंबड, तुम्ही सगळेजण सांगताय की छोटंसं गाव, फार सुंदर गाव आहे. तुम्हाला इतक्या संख्येने तुम्ही जर हा विचार ऐकण्यासाठी इथे आलेला असाल तर मी तुम्हाला तुमचं अभिनंदन करतो की शेतीवर आधारित जर तुम्ही विचार करत असाल तर तो अत्यंत महत्वाचा योग्य विचार आज पण आहे. वडिलांनी मला जेव्हा सांगितलं तेव्हा होताच, पण आज सुद्धा तो विचार अत्यंत महत्वाचा आहे. कारण आता खूप लोक सांगतात, वॉरेन बफे जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस तुम्हाला माहिती असेल, त्यांचं अत्यंत फेमस असं वचन आहे. ते म्हणतात की फार लवकर शेतकरी फरारी चालवतील. फरारी माहिती आपल्या सगळ्यांना, अत्यंत महागडी कार. ते म्हणतात, वॉरेन बफे म्हणतात की फार लवकर शेतकरी फरारी चालवतील आणि आयटीचे एक्सपर्ट, आयटी इंजिनियर्स जे सगळ्यात जास्त पगार घेतात ते मात्र शेतकऱ्यांच्याकडे ट्रॅक्टर चालवायची चाकरी करायला जातील, असं वॉरेन बफेंनी सांगितलं. तेव्हा मंडळी, शेतीवर आधारित काम करणं नक्की अडचणी येतील, अडचणी नक्की येतील. पण त्या अडचणींना आपल्या डोळ्यासमोर जर का ध्येय असेल, ते पक्क असेल आणि आपल्याला त्या ध्येयापाशी जर जायचं असेल तर मधरा काट्यांचा प्रवास हा लक्षात राहतच नाही किंवा आपल्याला फारसं काही त्याचं जाणीव होत नाही. आणि माझा परमेश्वरावर विश्वास आहे. परमेश्वराने मला खूप मदत केली. समाजामधल्या तुमच्यासारख्या प्रत्येकाने मला खूप मदत केली. त्यांची संख्या खूप कमी होती, पण त्यांनी मदत केली. परमेश्वर त्यांच्या रूपाने आला आणि त्यांनी मला आठवत आहे मगाच्या प्रश्नाशी संबंधित थोडंसं की कृषी पर्यटन हे आमच्या जीवनात आलं आणि आमचं जीवन पूर्ण बदलून गेलं. अपप्रतिष्ठित जीवन जगत होतो. ह्या पृथ्वीवर राहायचं की नाही अशा विचाराप्रत आम्ही गेलेलो होतो. आणि अशा विचारामध्ये असताना तो साप आला. मी सापवाला झालो आणि मग लोक आमच्याकडे साप बघण्यासाठी म्हणून यायला लागले. मग तुमच्यासारखे लोक आमच्या नेरळ गावामध्ये कोणी नातेवाईकाकडे आलेले असतील तर ते आमच्याकडे अंबडचे आमचे पाहुणे आले, त्यांना जरा ते आमच्याकडे पकडलेला साप काढून दाखवा, म्हणजे तो पकडून बंद करून ठेवलेला साप पुन्हा बाहेर काढा, पुन्हा दाखवा, त्याची माहिती सांगा. असं करता करता मी सापातला एक्सपर्ट झालो. आणि मग
त्यातल्याच अशा एका पाहुण्यानी म्हणजे त्याला आम्ही सगळी माहिती सांगायचो, पण हे झाड कसलं आहे, ते वनस्पती काय सांगते, ती माशी कोणची आहे, किंवा तो खेकडा कसा पकडायचा, मासा म्हणजे नाव काय माशाचं, असं ज्या शेतकऱ्याला माहिती असलेल्या गोष्टी आहेत त्या मी सांगायला सुरुवात केली. मग त्यातल्या एका पाहुण्याने माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, अरे शेखर, हा चांगलं काम करतोय. मला त्या माणसाचा चेहरा सुद्धा आता आठवत नाही, त्या पाहुण्याचा, त्याचं मला दुःख होत आहे. पण त्या एका माझ्या खांद्यावर हात ठेवून मला जी थाप मारली, त्या एका थापेने आजपर्यंत हा सगळा प्रवास झाला. तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं सगळं आहे गुंतागुंतीचं. दादा, मला एक म्हणायचं, तुम्ही आता कृषी पर्यटनाचा विषय मांडला. आता मला असं वाटतं की आपल्याकडं आमच्या भागामध्ये सध्या कृषी पर्यटन म्हणजे काय, तर सकाळी 9, 9:30ला जायचं, बुकिंग करायची, तिथं नाश्ता करायचा, तिथं परिसरामध्ये खेळायचं, हुरडा खायचा, रेन डान्स करायचा आणि जेवायचं आणि घरी यायचं. ही अलीकडच्या काळातली ही पर्यटनाची व्याख्या आमच्या भागात आहे. तर मला असं वाटतं की हे योग्य आहे का, किंवा मग आपली कृषी पर्यटनाची नेमकी थीम काय आहे हे जर आम्हाला सांगितलं तर बरं होईल. फार छान, फार छान. मला माहिती आहे की काही खूप आत्ताच आपल्याला लहाने सरांनाही प्रश्न विचारला. सरांना लागून जो प्रश्न आहे की बऱ्याचदा आमच्या परिसरामध्ये जे कृषी पर्यटन सुरू झालं, त्या कृषी पर्यटनामध्ये आमचा मुख्य सोर्स काय राहिला की क्लायंट, आपण जे ग्राहक बोलवतो ते पर्यटनावरच आपली उपजीविका म्हणजे त्या कृषी पर्यटनाची पूर्ण अर्थव्यवस्था डिपेंड ठेवली. आणि मग कोरोना काळ किंवा असा पेंडेमिक पिरियड आला की ती कोलॅप्स व्हायची आणि मग त्या कृषी पर्यटन व्यवसायाबद्दल अपसेट तयार व्हायचं. तर नेमकं कृषी पर्यटनामध्ये भाग कसे असले पाहिजे आणि कशा पद्धतीनं ते सस्टेनेबल होतील या जर मार्गदर्शन मिळालं तर आमच्यापैकी अनेकांच्या शेत्या रोडकडच्या आहेत. फार सुंदर, हा व्यवसाय ते नक्कीच अतिशय छान, अतिशय छान. मला अगदी आवडला हा प्रश्न. जिथे कोणाचं समाधान होणार नाही या प्रश्नाबद्दल त्यांनी मला त्याचा परत उपप्रश्न विचारावा. तुम्ही काही कृषी पर्यटनाची केलेली व्याख्या आहे आपण, ती व्याख्या अशी आहे, स्वतः शेतकऱ्याने आपल्या फळत्या फुलत्या शेतावरच आयोजित केलेलं आनंददायी शिक्षण व मौज यांचा सहज सुंदर मिलाप. स्वतः शेतकरी पाहिजे, फळतं फुलतं शेत पाहिजे, आनंददायी शिक्षण पाहिजे, मौज पाहिजे आणि हा सगळ्याचा सुंदर असा झालेला मिलाप म्हणजे कृषी पर्यटन. तिचं उदाहरण बघा. कृषी पर्यटन सगुणा बागेमध्ये सुरू झाल्यानंतर 7-10 वर्षानंतरची हा फोटो आहे. सुरुवात कशी झाली ते पण मी सांगेन तुम्हाला, पण त्याच्यानंतरचा फोटो ह्या व्याख्येमध्ये कसा बसतो. तर आज मी तिथे नाहीये, आज तिथे जे पाहुणे आले असतील त्यांना तिथे आमच्या लोकांनी पाहुण्यांनी विचार, अरे तो शेखर भरसाळे आम्ही पाहिलं त्या कोणत्या चॅनलवर, माझा कट्टावर वगैरे, तर कुठे शेखर भरसाळे, तो शेतकरी कुठे आहे. पण काय सांगतील आमची माणसं सहकारी, हे बघा हे घर आहे ना, ह्या घरात ते राहतात, त्यांच्या घरातली ही माणसं दिसतात बघा, आणि इथे ते राहतात, पण आज ते कामानिमित्त कुठेतरी नाशिकला माले ह्याला गेले, जालन्याला. तर अशा प्रकारे स्वतः शेतकरी जो तिथे राहतो, फळती फुलती शेती असल्याशिवाय ह्या आमच्या पाहुण्याच्या हातामध्ये जे झाड दिसतंय, माझ्यापेक्षा ते तुम्हाला सगळ्यांना जास्त चांगलं माहिती आहे. दिसतंय ना तुम्हाला सगळं कसलं आहे ते हातामध्ये. हा, तर हे जे झाड आहे, हे झुडूप, हे म्हणजे फळती फुलती शेती आहे तिथे. आणि मग हे सगळं आनंददायी शिक्षण. आता हा गोरा पाहुणा आहे, हॉलंड देशातमधून आला होता. आपल्याला असं वाटतं की गोरी माणसं हॉलंड देशामधले फार अत्यंत हुशार आहे. तर ते मी एक शेतामध्ये उतरून त्याला काहीतरी दाखवणार, एवढ्यात त्या म्हणलं हे काय. मी म्हटलं बरं झालं विचार, ये शेतामध्ये, इकडे इथे घर असं आणि असं उपट. तर त्याला वाटलं मी त्याची परीक्षा घेतोय, म्हणून त्याने इतकं जोरात उपडलं कळलं तुम्हाला ना, तो पार उलटा झाला, शेतामध्ये उलटा झाला. त्याला वाटलं इतकं जोरात उपटायचं असतं. आता आपल्याकडची लहान लहान मुलं सुद्धा त्यांना माहितीये भुईमुगाचं गेल कसा उपटायचा, हे लहान लहान मुलांना माहितीये, पण ते शहरातल्या पाहुण्याला कुठे माहितीये. त्याला गोराच पाहुणा पाहिजे असं नाही. आमच्या मुंबई पुण्याचे पाहुणे सुद्धा तितके शहाणे आहेत, उठायला ते असं इतकं जोरात उपटतील. तर
अशा प्रकारे आनंददायी शिक्षण. आणि त्या पाहुण्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. मला भीती वाटली होती तो पडल्यावर, पण तसं काहीच नाही झालं. त्याला जे थोडंसं लागलं असेल ते लागलं असेल, पण त्याच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू आले. मला म्हणाला, हे म्हणे मी माझ्या आयुष्यभर खाल्ल्या, पण हे माहिती नव्हतं म्हणे कुठून आलं. इतक्या साध्या गोष्टी, एक अनुभूती शेतकरी आपल्या शेतावर देऊ शकतो. तेव्हा असं जेव्हा असतं त्याला कृषी पर्यटन म्हणायचं. रेन डान्स नक्की असावा किंवा तशा प्रकारचे छान छान गोष्टी पण असाव्या, कारण ह्या गोष्टी पैसा टाकून येण्यासारख्या गोष्टी आहेत, सोप्या आहेत. असा आहे कृषी पर्यटनाचा जन्म जेव्हा झाला, मला हे पण तुम्हाला सांगायचं होतं, तेव्हा आमच्याकडे हे असं तर फॅन्सी काही नव्हतंच 85 साली, परंतु आमच्याकडे पाहुण्याला द्यायला 4 सारखे पाण्याचे पेले नव्हते आणि 4 चहा द्यायला 4 सारखे कप नव्हते. अमेरिकेहून येऊन आल्यानंतर 10 वर्षानंतर आमची आर्थिक स्थिती आणि वडिलांचं संपूर्ण जी आवड होती ती साने गुरुजी आणि हे सगळं समाजसेवा, आर्थिक स्थिती फार बिकट होती. अशा परिस्थितीमध्ये आम्ही हे सगळं कृषी पर्यटन, साप बघायला लोक यायला लागले आणि साप बघायला आले. मग त्यांना आम्ही हे दाखव ते दाखव. करंजाचं झाड तुम्ही जे म्हणलात मगाशी, ते करंजाच्या झाडाखाली थोडीशी सावली होती, तिथे असं छोटस जागा साफसूफ करून शेणाने सारवून तिथे मी ते सापाचा शो दाखवत असे. मग त्यांनी ते सगळं पाहिल्यावर ते म्हणाले, आणि सगळं झालं, त्यांना चहा पाणी दिला, हे केलं, त्यांनी डबा आणला तर तो त्यांनी खाल्ला असेल. आणि असं झाल्यावर ते मला पैसे देऊ करत होते. तर एक स्वातंत्र्य सैनिक समाज सुधारकाच्या मनाने मलाच प्रतिष्ठा मिळाल्याबद्दल मीच कसे पैसे घ्यायचे, मी पैसे घेऊ शकलो नाही. आणि अशा प्रकारे पुढची 5 वर्ष कृषी पर्यटनाच्या साठी येणारे लोक आम्ही पैसे घेऊ शकलो नाही, परंतु आम्हाला जीवनामध्ये जे ही पृथ्वी सोडून जायचे विचारामध्ये होतो ते आम्ही पक्के उभे राहिलो. आणि ह्याच्यामधून हे पुढे जी प्रगती होत आली, कृषी पर्यटन, कृषी म्हणजे कृषी पर्यटनामध्ये कृषी अगोदर पाहिजे, त्याच्यामध्ये आपल्याला अनुभव आधारित जी माहिती आहे त्याची अनुभूती आलेल्या पाहुण्याला पण देऊ शकलो पाहिजे, ते म्हणजे कृषी पर्यटन. अशा प्रकारे हे फार सोपं आहे. एकदा फक्त असं आहे की आपल्याला कोणत्या दिशेला जायचं. मी म्हणलो ना, आपलं ध्येय हे अत्यंत सत्यम शिवम सुंदरम त्या तत्वावर आधारित जर असेल, ती ठिणगी आपण पेटवलेली असेल आणि त्याला वारा एवढा घालत राहायचा की अशा प्रकारचं कृषी पर्यटन जे सगुणाबागेपेक्षा जास्त चांगलं. तुम्ही माझ्यामध्ये इथे जमलेल्या ज्यांच्या मनामध्ये इच्छा असेल त्या प्रत्येकाने नुसता डोक्यामध्ये विचार जरी केला, रोज झोपताना विचार करावा की सगुणाबाग जे काय सगळे एवढे बोलतात त्याच्यापेक्षा जास्त चांगलं कृषी पर्यटन केंद्र हे मला करता यावं, माझ्या इथे निर्माण व्हावं, अशी इच्छा तुम्ही बाळगावी. आज निश्चित आपण जो विचार मांडला तो या अर्थाने ही सगळी मंडळी घेईलच. आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवून या गोष्टीला आपण समर्थन करूया. दादा, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा, थोडंसं कृषी पर्यटनाच्या बाजूचा प्रश्न आहे. आता तुमच्या घरामध्ये वडील स्वातंत्र्य सेनानी, ती सगळी विचारधारा आणि गावाच्या विकासासाठी तुमच्या वडिलांनी तुम्ही केलेले प्रयत्न, त्या काळातला तुमचा एक अनुभव आहे जो आजच्या काळाशी मला सुसंगत वाटतो. खरं तर मागच्या महिन्यामध्ये शासनाने एक निर्णय केलेला होता की तो निर्णय असा होता की किराणा दुकानात वाईन मिळेल. आता वाईन असो किंवा दारू असो, या दोन्हीही गोष्टी एका अर्थानं माणसाला वेगळ्या मार्गाने नेणाऱ्या आहेत. मग असा आजचा विचार आणि तुम्ही तुमच्या गावात 4 दारूची दुकानं बंद केली, तो व्यसनमुक्तीचा विचार, मला असं वाटतं की या विचारांची आज खऱ्या अर्थानं गरज आहे. आणि हे जे तुम्ही दारूचं दुकान बंद केलं, किमान यातून 1-2 जरी आमच्यासारखे कार्यकर्ते तयार झाले आणि दारूचं दुकान बंद झालं तर आपल्या या सगळ्या कार्याचा एका अर्थाने आम्ही वारसा चालवतो, परंपरा चालवतो, अशी एक अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो. तुम्ही जे दारूची दुकानं बंद केली, तो अनुभव, तो प्रसंग काय होता, तो जर सांगितलं तर बरं होईल. तुम्हाला मी मगाशी म्हणलो, आमचं गाव आज सुद्धा
60 उंबरठ्याचा असेल, त्यावेळेला ते 50 उंबरठ्यांचं असेल किंवा एक 40 उंबरठ्यांचं असेल, फारच लहान गाव. पण त्याच्यामध्ये तिथे 4 दारूची दुकानं होती आणि 4 दारूची दुकानं आमच्याकडे कोकणामध्ये गणपती म्हणजे काय तर जुगाराचे अड्डे. आणि मग जुगाराच्या अड्डीला फ्युअल काय म्हणजे इंधन काय तर दारू. तर अशा प्रकारे हे सगळं इतकं ते पेटायचं की आज खून पडेल का उद्या खून पडेल इथपर्यंत पाळी यायची. आणि ह्याच्यामध्ये खूप घरं उद्ध्वस्त झाली. कितीतरी लोक त्या दारूच्या व्यसनाधीनतेमुळे वरती निघून गेले. तर आणि वडील गांधीवादी होते, दारू अगदी बंद करायचा खूप प्रयत्न करत होते. मी अमेरिकेतनं नुकताच आलो होतो. आमची दोघांची शक्ती पणाला लावून आम्ही ती 4 दारूची दुकानं बंद केली. थोडासा पोलिसांची मदत, थोडासा कायद्याचा आधार, थोडंसं तिथल्या महिलांची मदत, असं करून ते झाल्यावर ते लोक एवढे चवताळले की ते आम्हाला सर्वतोपरी तिथून अगदी आम्ही तिथून कायमचे जावं यासाठी सगळे प्रयत्न त्यांचे करून झाले. हे करतच होते. आणि वडवे लावणं, पेटवून देणं, झाडं उपटून टाकणं, शेतामध्ये दारू पिऊन बैल अंगावर सोडणं, असे नाना प्रकारचे प्रयत्न त्यांनी केले आणि त्यांना काही यश आलं नाही. पण हे तत्व म्हणजे कृषी पर्यटन आम्हाला खूप लोकांनी सांगितलं. खूप मोठे अगदी 5 स्टार हॉटेलचे मालक आले आणि त्यांनी सांगितलं की अरे शेखर, काय बिघडतंय तुझं? ती बिअरची बाटली जी काही आहे त्यावेळी काय किंमत असेल ती 4 पट किमतीला विक, 4 का 8 पट किमतीला विक, असं काहीतरी त्यांनी सांगितलं. तुला भरपूर पैसे मिळते, भरपूर पाहुणे येतील. पण म्हणलं नाही, वडिलांनी सांगितलं हे तत्व, त्या तत्वाच्या बाहेर आम्ही जाणार नाही. आणि अशा प्रकारे जी कृती, जे विचार, पुन्हा तेच सत्यम शिवम सुंदरम ह्या तत्वाला धरून आणि ती ठिणगी आणि ते त्याला फॅन आहे त्याला मारा घालत राहायचं, अशा प्रकारे आम्ही चालत राहिलो. आणि दारूची दुकानं आम्ही बंद केली तेव्हा आम्हाला कितीतरी लोकांनी, कितीतरी यशस्वी लोकांनी सांगितलं की तू दारू सुरू कर म्हणजे तुझा धंदा जोरात चालेल. पण आज जर तुम्ही सगुणाबाईची स्थिती पाहिली तर सगुणाबागेमध्ये परवा आमच्याकडे ऍग्रिकल्चर मिनिस्टर येणार आहेत. उद्या रात्री मला असं वाटतं MSCBचे एनर्जी राज्यमंत्री येणार आहेत. पण अशा लोकांना कित्येकदा त्यांना जी चांगल्यात चांगली खोली आम्हाला द्यायची असते ती आम्ही देऊ शकत नाही, कारण ती अगोदरच बुकिंग झालेलं असतं. कितीतरी आम्हाला परदेशामधून येणाऱ्या लोकांनी, ज्यांना सगुणाबाग माहिती आहे, अशा लोकांनी सांगितलं की अरे सगुणाबागेचं बुकिंग आम्ही अगोदर करतो आणि मग विमानाचं बुकिंग करतो. म्हणजे सगुणाबागेमध्ये जागा मिळाली नाही म्हणजे हे सगळं कशाच्या जोरावर? तर तिथे दारू नाही म्हणून. चांगल्या गोष्टी पक्क्या होण्यासाठी खूप वारा घालावा लागतो. ठिणगीला वारा खूप जास्त वेळ घालावा लागतो. पण त्या पक्क्या तेव्हाच होतात जेव्हा आपण त्याच्यामध्ये सातत्य ठेवतो, जिद्दीने सातत्य ठेवतो आणि चिकाटीने आपण ते सगळं काम तसं उभं करत राहतो. त्यावेळेला इतके वाईट नियम सुद्धा, म्हणजे पर्यटनाच्या दृष्टीने दारू नाही, अगदी वाईटच नियम आहे, पण तो नियम सगुणाबागेमध्ये आज आता सिद्ध झालेला आहे की त्या एका नियमामुळे सगुणाबागेमध्ये आज पाहुण्यांची रीग आहे. बरं, मला एक छोटासा प्रश्न विचारायचा की या सगळ्या दारूबंदीच्या याच्यामध्ये तुम्हाला असं कधी वाटलं नाही का की आपण हे सगळं सोडून द्यावं म्हणून? लोकांचा त्रास तुम्हाला जो होत होता, तुमच्या शेतामध्ये लोक गुरं सोडत होती, त्रास देत होती, मग एक क्षण असा वाटला नाही का तुम्हाला की हे सगळं आपण सोडून द्यावं आता? हे तिथून पुन्हा उभारी घेण्यासाठी नेमका काय विचार होता? तुम्ही हा प्रश्न विचारल्यावर मी विचार करायला लागलोय. खरंच कसं झालं असेल माहिती नाही मला, पण हे सगळं सोडून द्यावं आणि ह्यातनं पळून जावं. किंबहुना माझी आई सांगत असे, माझे वडील स्वातंत्र्य सैनिक आणि समाजसेवक, पण माझी आई म्हणजे सर्वसाधारण गृहिणी होती. अत्यंत कठीण अवस्थांना परिस्थितीला तोंड देत होती आणि म्हणजे आर्थिक आणि कौटुंबिक परिस्थितीला. ती मला सांगत असे, शेखर तू ह्यांचं ऐकू नको. माझ्या वडिलांना सगळे जिल्ह्यामध्ये काका म्हणायचे, काकांचं ऐकू नको तू तुझी बायको मुलं घे आणि पळून जायचं, रातोरात पळून जा, असं ती मला सांगायची. आणि मला ते काही जमलं नाही, तेही जमलं नाही.
म्हणजे बहुधा तुम्ही मगाशी जे सांगितलं की कौटुंबिक एक जो वारसा मिळाला, विचारांचा वारसा मिळाला, त्या विचारांच्या वारशामुळे बहुधा मी घट्ट पाय रोवून उभा राहू शकलो. त्यात सत्यम शिवम सुंदरम ध्येय जर असेल असं आहे. हा, आणखीन एक त्याला उत्तर असू शकतं. आत्ताच माझ्या डोक्यामध्ये आलं. तुम्हाला खूप लोकांना माहिती असेल लॉ ऑफ काय ते लॉ ऑफ अट्रॅक्शन आय गेस, बरोबर आहे की एखादा विचार आपण जर मनामध्ये सतत तोच तो विचार जर आपण करत राहिलो तर असं म्हणतात की पूर्ण ब्रह्मांड तुम्हाला तुमच्या बाजूने तो विचार सिद्धीस नेण्यासाठी ब्रह्मांड कन्स्पायर्स म्हणजे कन्स्पायरेशन म्हणजे काय, तुमच्या बाजूने कट कारस्थान करायला मदत करतं की तुमचा तो विचार सिद्ध व्हायला. तर तो माझा विचार बहुधा सत्यम शिवम सुंदरम आहे अत्यंत जिद्दीने, अत्यंत चिकाटीने, आणि मी सतत त्या विचाराला वारा घालत होतो आणि असं सगळं घडत गेलं. त्याच्यामुळे बहुधा त्या बाकीच्या काही गोष्टी कुठे आड आल्या नाही आणि मी हे अर्धवट टाकून पळून गेलो नाही. तर आपण या विचाराला सल्यूट केला पाहिजे की असे विचार घेऊन करणारी माणसं आजच्या काळात फार कमी आहेत आणि दादा या ठिकाणी आहेत. असो सर, खूप छान सांगितलं तुम्ही की आम्हाला असं वाटतं की आम्हाला म्हणजे राज्यकर्त्यांना सगळ्यांनाच असं वाटतं की बाबा पर्यटन म्हणजे दारूच, म्हणजे गोव्यामधलं पर्यटन वाढतंय तर ते दारूमुळे वाढतंय. परंतु आपण त्या विरहित अगदी साने गुरुजीच्या विचाराला साजेस असं सगुणा बाग उभी केली आणि ती प्रचंड यशस्वी झाली. पुन्हा मी व्यावहारिक प्रश्नाकडे येतो थोडासा. आम्हाला असं वाटतं की आम्ही जे मराठवाड्यातले शेतकरी आहोत, आपल्याकडं मुबलक पाणी आहे आणि सर्वात महत्वाची जमेची बाजू आपली कुठली आहे तर आपल्या बाजूला पुणे, मुंबई, ठाणे सगळा शहरी परिसर आहे. अगदी 2-2.5 कोटी लोक शहरी भागातील आपल्या जवळ आहेत. थोडंसं आमच्या भागातील लोक शेतीशी समरस आहे म्हणून आम्हाला या कृषी पर्यटनामध्ये जास्त भर कशावर द्यावा वाटतो की मनोरंजनात्मक उपक्रमांवर. आणि मी एक उपक्रम आपल्या सगुणा बागेमध्ये पण पाहिले. अगदी आलेल्या पाहुण्यांना रेड्यांवर नदीमध्ये खेळायला मिळणं, मल्लखांबचे वगैरे असे कुठले कुठले मनोरंजनात्मक उपक्रम आपले बागेमध्ये होते आणि ज्याच्या भरोशावर आपण इथपर्यंत आला. दुसरा प्रश्न की असा त्याला लागू की आपण पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी काय काय आयडियाज वापरल्या, इनडायरेक्टली ऍडव्हर्टाइजमेंट कशी पद्धतीने झाली, कशा पद्धतीनं आमच्याकडे लोक जास्तीत जास्त आले पाहिजे, याच्यासाठी जर थोडस व्यावहारिक मिळाले तर नक्कीच आमच्या सुंदर सुंदर अगदी मस्त प्रश्न आहे. आणि मला असं वाटतं की दुसरा प्रश्न मला जास्त आवडला, त्याचं उत्तर अगोदर देतो की आम्ही मार्केटिंग कसं करतो. एक कोणती तरी आमच्याकडे खूप कॉर्पोरेट कंपन्या वगैरे येत असतात आणि मार्केटिंग ची एखादी एक कंपनी होती, सगळे मार्केटिंग एक्सपर्ट्स होते. त्यांनी मला विचारलं तुम्ही कसं करता मार्केटिंग. मला लगेच यांनी विचारला प्रश्न, मलाही विचार पडला, अरे आपण जाहिरात काहीच करत नाही, मार्केटिंगसाठी काहीच करत नाही. म्हणजे ज्या वेळेला आमच्याकडे अख्ख्या महिन्यामध्ये 10-5 पाहुणे यायचे तेव्हाही आम्ही जाहिरात केली नाही. आणि आज पाहुण्यांना नंबर लावून बसावं लागतं तरी आम्ही जाहिरात करत नाही. पण जाहिरात मग ही पाहुणे एवढे येतात कसे. मंडळी असं होत असतं, तुम्हाला छोटासा चुटका सांगतो. जेव्हा आमच्याकडे पाहुणे येतात, पाहुणे आले त्यांच्या कारमधनं उतरले किंवा रिक्षातनं उतरले की ते एकदम अरे असं एकदम त्यांना होतो. आणि ते असे झाले की लगेच फोन काढतात आणि आपल्या मुलीला नाही तर मुलाला फोन करतात दुबईमध्ये. एक तुम्हाला उदाहरण आता रिसेंट झालेलं उदाहरण सांगतोय. अरे हे बघ तू आता येशील ना, आम्ही अशा ठिकाणी आलोय. ते आल्याला फक्त 10 मिनिटं झाली आहेत. त्या 10 मिनिटामध्ये त्यांना जे काय पाहिलं ते पाहिल्यावर त्यांना असं वाटतं की अरे बापरे आपण कुठे आलोय. आणि असं सगळं कुठे आलं हे पाहिल्यानंतर ते फोन काढतात आणि मुलीला फोन लावतात. दुबईला लावला फोन
तू आलास ना आता पुढच्या वेळेला सुट्टीला, तुला आम्ही एका अशा ठिकाणी घेऊन येणार आहोत की तिथे असं आहे, तिथे तळी आहेत, तिथे हिरवीगार शेतं आहेत, आंब्याच्या मोहराचा सुगंध सुटलेला आहे, आणखीन सगळं फार छान आहे. आल्या आल्या इथल्या लोक जे आहेत ते सेवक आल्या आम्हाला त्यांनी पटापट आम्हाला दाखवलं नाश्ता कुठे घ्यायचा, काय कुठे करायचं, हात कुठे धुवायचे, पटापट दाखवलं आम्हाला. आणि तिथे नाश्ता म्हणजे काय साधाच आहे पण फार मस्त, अगदी महाराष्ट्रीयन पद्धतीचा सुंदर असा नाश्ता आहे. आणि असं सगळं ते वर्णन करतायत. आणि एक पाण्यामध्ये घर आहे बरं का, एक घर पाण्यामध्ये आहे. मग त्या मुलाने म्हटलं, अगं आई तू सगुणाबागेविषयी नाही बोलत ना, म्हणजे दुबई मधला मुलगा. आई म्हणते तू परत येशील त्यावेळी तुला सगुणाबाग दाखवायला आणीन. आणि तो म्हणतो आई तू सगुणाबागेविषयी नाही ना म्हणतेस. म्हणजे बघा त्या सगुणाबागेची कीर्ती दुबई पर्यंत जाऊन त्या मुलापर्यंत पोहोचली आहे. त्या मुलाने कधी सगुणाबागेत आलेला नाही तरी सुद्धा त्याला माहिती आहे. आणि भारतात गेल्यावर तोच असा विचार करत होता की त्याच्या आईबाबांना तो सगुणाबागेमध्ये घेऊन फिरायला येईल. दादा एक याचा एक संपवून टाकतो हा प्रश्न. तर याचा अर्थ असा, मंडळी मगाशी तुमच्या बोलण्यामध्ये मुद्दामून तुम्ही तो छान उच्चार केला होता, तो राहून गेला माझा मुद्दा बाहेर काढायचा. आपल्या इथे सगुणाबाग म्हणजे आपल्या शेतकरी मंडळीनं कृषी पर्यटनावर जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याकडे येते तेव्हा ते आपले कस्टमर नसतात, ते आपले गिऱ्हाईक नसतात, ते आपले पाहुणे असतात. आलेला पाहुणा आता मी आज आलो, समजा परत एक 4 महिन्यांनी परत आलो, तर तुम्ही काय कराल, माझी आत्ता जेवढी खातर जमा केली त्याच्याशी जास्त खातर जमा कराल, हो की नाही. म्हणजे याची मला खात्री आहे की तिथे गेलं ना वा तिथले सगळे म्हणजे पाहुणचार, जालन्याचा पाहुणचार म्हणजे 1 नंबर, नक्की जायलाच पाहिजे. हे सगळे असेच लोक करतात. म्हणजे आणि तो मी उद्या का जास्त चांगला करीन, कारण आज आमची शक्ती वाढली आहे, आमच्याजवळ आलेले पैसे वाढले, आमच्याजवळ आलेले ज्ञान अनुभव वाढलाय, आमच्याजवळ असलेली जी टीम आहे सहकार्यांची ती टीम जास्त हुशार झालेली आहे. तेव्हा उद्या येणारा परवा येणारा जो पाहुणा आहे त्याला आम्ही जास्त चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करतो. काल आमची जी शक्ती होती, क्षमता होती, त्यापेक्षा आज क्षमता वाढली आहे. ही क्षमता वापरून आम्ही उद्या येणाऱ्या पाहुण्याला जास्त आनंदी करण्याचा प्रयत्न करतो. ह्या सगळ्या प्रोसेसला वेळ लागतो, थोडासा त्रास असतो, नियोजन करावं लागतं, चिकाटी ठेवावी लागते, ध्येय डोळ्यासमोर ठेवायला लागतं की आलेला पाहुणा इतका खुश व्हावा की जाताना तो आपला कायमस्वरूपी मित्र बनून जावा. अशा प्रकारचे विचार जर ठेवले तर मार्केटिंगसाठी वेगळा खर्च किंवा वेगळा विचार करावा लागेल. दादा एक उपस्थितांमधून एक प्रश्न असा आहे की सगुणाबाग आपण कोणकोणती पिकं घेतात आणि आपली बाजारपेठ कशी आहे या संदर्भात उपस्थितांमधून एक प्रश्न आहे. छान. सगुणाबाग कोकण भागामध्ये जिथे आमच्या इथे पाऊस 150 इंच पडतो, 150 इंच म्हणजे गुणिले 25 एवढे मिलीमीटर एवढा पाऊस आमच्या इथे पडतो, प्रचंड पाऊस. त्यामुळे पावसाळ्यामध्ये खरीपामध्ये आमच्याकडे फक्त भाताचं पीक येतं. आम्ही एकूण 5 वेगवेगळे शेती आमच्याकडे पीक पद्धती आहे. एक म्हणजे फील्ड क्रॉप्स, म्हणजे ज्या शेतामध्ये खरीपात आम्ही भात घेतो त्याच्यामध्ये रब्बीमध्ये आम्ही मका, पालेभाज्या किंवा इतर भाज्या घेतो. त्याच शेतामध्ये आम्ही उन्हाळ्यामध्ये मूग किंवा भुईमूग घेतो. आता या SRT पीक पद्धतीमुळे हे सगळे खूप आम्हाला सोपं झालेलं आहे. तुम्ही सुद्धा SRT पीक पद्धतीचा सगळ्यांनी चांगला अभ्यास करा. कृषी पर्यटन आणि SRT अगदी A1 जोडी आहे, अगदी अत्यंत चांगली जोडी. जर तुम्हाला एकमेकाला पूरक SRT आणि कृषी पर्यटन ही अगदी मस्त जोडी आहे. जसं ही फील्ड क्रॉप म्हणजे शेतामध्ये घ्यायची पिकं घेतो तसं आमच्याकडे मत्स्य शेतीचे तलाव आहेत. 10 एकर मध्ये आमची मत्स्य शेती आहे. तिथे निरनिराळ्या प्रकारचे मासे आम्ही पिकवतो. नंतर आमचा छोटासा गाई गुरांचा गोठा आहे, 30-35 जनावर आहेत, 50-100 लिटर दूध निघतं. ते दूध आम्हाला सगळं लागतं, तिथेच लागतं. नंतर फळबाग आहे,
फळबागेमध्ये आंबा, नारळ, चिक्कू, केळी अशी पिकं आहेत. आणि 5वी प्रवृत्ती म्हणजे वनशेती आहे, म्हणजे ॲग्रो फॉरेस्ट्री, वनशेती. आणि या 5ही गोष्टी ज्या आहेत, म्हणजे बघा, फील्ड क्रॉप्स शेतातली पिकं, हॉर्टिकल्चर म्हणजे फळबागायत, मत्स्यशेती, वनशेती आणि दुधाचा व्यवसाय, या सगळ्याच आम्ही इंटिग्रेशन करतो, म्हणजे एकमेकांची सांगड घालतो. ती कशी घालतो सांगड? तर समजा भुईमुग लावला, त्या भुईमुगाच्या शेतामध्ये भले बासमतीचं भात उगवलं तण म्हणून, तर आपल्यासाठी ते काय बासमती महत्वाचं नाही, ते तण आहे. मग ते आपण काय करतो, शेतकरी ते तण काढतो आणि फेकून देतो बांधावर. पण आम्ही काय करतो की ते तण जे आहे ते कापून घेतो, त्याची मुळं जागेलाच कुजवतो आणि कापून घेतलेलं जे तण आहे ती वैरण म्हणून जनावरांना देतो. जनावरांना वैरण दिल्यावर जनावर आपल्याला 2 गोष्टी देतात, शेण आणि दूध. दुधाचं काय करायचं माहितीये, पण शेण कित्येकदा आमच्याकडे कोकणामध्ये त्या तिथेच कुठे भिंत असते किंवा खिडकी असते, त्या खिडकीतून बाहेर टाकतात आणि ते वाया जातं. इट्स अ वेस्ट ऑफ रिसोर्स. पण तेच शेण जर का गोबर गॅसमध्ये टाकलं, जे आमच्याकडे गोबर गॅस प्लांट आहे, गोबर गॅसमध्ये टाकतो, तिथे आपल्याला 2 गोष्टी मिळतात, इंधन आणि खत. आणि खत पुन्हा शेतामध्ये जातं. म्हणजे हा सगळा जो रिसोर्स आहे, वेस्टेज आम्ही काही होऊ देत नाही किंवा कोणत्याही प्रकारचं नको असलेली वस्तू सगुणा बागेच्या बाहेर आम्ही जाऊ देत नाही, फेकून देत नाही. त्याचे सतत काही ना काही उपयोग करत राहतो. याला जोडून सांगायला असं वाटतं की जी विद्यापीठाची आता प्रसार करण्या, शेती समृद्ध व्हावी याच्यासाठी छोट्या शेतकऱ्यांना सुद्धा सांगितलं जात आहे की मिश्र शेतीकडे वळा. अर्थातच आपली ही मिश्र शेतीच आहे, की सगळ्या एंटरप्राइजेसवर आपण डिपेंड आहात, त्याच्यामुळे धोका जो आहे तो कमी आहे. आता सध्या परिस्थिती आपली पण आणि सगळ्यांचीच अशी आहे की लेबरचा प्रॉब्लेम मोठा, आणि कोकण म्हणलं की आमच्या समोर फक्त भात शेती उभं राहते. आणि भात शेतीमध्ये चिखलनी आलं, त्याच्यानंतर तुमचं लेबर प्रॉब्लेम, लागवडीसाठी मोठा लेबर लागायचं, आणि ह्या सगळ्या अडचणी कोकणात होत्या. आणि त्यामुळे कोकणातला सर्व शेतकरी हा मुंबईला स्थायिक झाला. तशीच परिस्थिती आमच्याकडे आता लेबरचा प्रॉब्लेम येतात. यावर आता सध्या महाराष्ट्र कृषी विभागाला एक गाईड म्हणूनच सर करत आहे की कोकणामध्ये पण ती स्कीम आलेली आहे, ज्याला आपण SRT म्हणत आहोत, की सगुणा राईस टेक्निक. त्यांनी अगदी टोकन पद्धतीनं बेडवर धान लावून ते उगवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यावरच आज आपलं कृषी विज्ञान केंद्र इथे कृषी विभागानं व्याख्यान आयोजित केलं होतं. तर ही SRT टेक्नॉलॉजी ती आपल्या भातासाठी कशी आपल्याला सुचली, कशा पद्धतीने वापर केला, आणि तशा टेक्नॉलॉजीचा वापर आम्ही आमच्याकडच्या सोयाबीन, हरभरा असतील, गहू असेल या पिकामध्ये करू शकतो का? थोडस त्याचा वापर झाला तर चांगलं आहे. फार छान. मंडळी, विशेषतः आज जगाच्या पुढे जे 2 मोठे प्रश्न आहेत, एक हवामान बदल आणि तापमान वाढ, आणि दुसरा अन्नाचा तुटवडा. हे दोन्ही प्रश्न एका विशिष्ट पद्धतीने सुटू शकतील असं जगातल्या मोठ्या मोठ्या शास्त्रज्ञांनी शोधून काढलं. त्या तंत्राचं नाव आहे शून्य मशागत तंत्र किंवा संवर्धित शेती. याचा उगम ब्राझील, युरुग्वे, ऑस्ट्रेलिया अशा देशांमध्ये झाला, 50-60 वर्षापूर्वी झाला. परंतु हा उगम सोयाबीन, मका आणि गहू या 3 पिकासाठी झाला. शून्य मशागत म्हणजे जमीन नांगरायची नाही, भात शेतीसाठी चिखलणी करावी लागते, चिखलणी करायची नाही, त्याच्यासाठी रोप वेगळं करून ते चिखलामध्ये बरीच माणसं आणून ते लावणी करावी लागते, लावणी पण करायची नाही, आणि तरी सुद्धा भाताचं उत्पन्न चांगलं येतं. असं हे तंत्र विकसित झालं सगुणा बागेमध्ये. त्याचं नाव आहे सगुणा राईस तंत्र. सगुणा राईस तंत्र म्हणजे असं आहे की नांगरणीचे अत्याचार जमिनीवर, भूमातेवर नांगरणीचे अत्याचार न करता जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवून पीक उत्पादनामध्ये निश्चित वाढ करू आणि शेतकरी आनंदी आणि आत्मविश्वासू होण्यामध्ये होऊ शकेल अशी पीक रचना म्हणजे सगुणा राईस तंत्र, SRT. अशी हे SRT तंत्र जे आहे, हे SRT तंत्र आता नुसतं राईससाठी मर्यादित राहिलेलं नाही. हे महाराष्ट्रामध्ये किमान 25 ते 30 वेगवेगळ्या पिकांसाठी आता वापरलं जात आहे.
आणि महाराष्ट्राच्या 32 जिल्ह्यांमध्ये हे घेत आहेत आणि त्याच्यामध्ये विशेष करून पोखरा, हे जे पोखराचे जे जिल्हे आहेत, एकूण 16 जिल्हे पोखरामध्ये येतात. आवर्षण प्रवण याच्यामध्ये हा तुमचा जिल्हा त्याच्यामध्ये आहे, बरोबर. बीड, लातूर, उस्मानाबाद हे सगळे जिल्हे त्याच्यामध्ये आहेत. अशा सर्व जिल्ह्यामध्ये उपक्रम SRT हे तंत्र कापूस, तूर, सोयाबीन, मका याच्यासाठी वापरायचं शासनाने निर्णय घेतला. तो निर्णय असा घेतला की आम्ही सगळं त्यांना त्याचे शास्त्र समजावून सांगितलं, परंतु त्यांनी इथे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये फुलंब्री आणि कन्नड तालुक्यामध्ये सुरुवातीला अगदी एक पहिला शेतकरी त्यांनी ते स्वीकारलं, त्यांनी करून दाखवलं. त्याचं यशस्वी झाल्यावर 30 शेतकऱ्यांनी करून दाखवलं. आता तिथे 400 शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी केलं आणि या वर्षीच्या खरीपामध्ये 1000 शेतकरी हे तंत्र तिथे वापरणार आहे. तिथला प्रत्येक शेतकरी अत्यंत आनंदी होतोय. तो सांगतोय की माझी माती मऊ झाली, ज्या जमिनीमध्ये माझं पीक येण्याची सुतराम शक्यता नव्हती त्याच्यामध्ये दामदुपटीने उत्पन्न आलेलं आहे, जे आमच्या भागात माझ्या वाडवडिलांनी कधी पाहिलेलं नाही. आणि हे सगळं करत असताना मेहनत कमी लागली, पैसे कमी लागले आणि असंच करून हे SRT तंत्र तुमच्या भागामध्ये आता अत्यंत यशस्वी होत आहे. तुमच्या सर्व पिकांमध्ये यशस्वी होत आहे. नक्की सर्वांनी त्याचा अभ्यास करावा. कृषी विज्ञान केंद्र, कृषी खातं या सगळ्यांशी जर तुम्ही कोणाशी संपर्क केला तर SRT पीक पद्धतीविषयी तुम्हाला चांगली माहिती मिळेल. आणि आम्ही तर तुमच्याबरोबर आहोतच. SRT पीक पद्धतीसाठी आम्ही तुमच्याबरोबर आहोत. आमचा सगळा अनुभव 10 वर्षाचा तुमच्याबरोबर आहे. आणि याच्यासारखं एक आमच्याकडचा फार चांगला शेतकरी आहे, तो म्हणतो कपिला गाय आम्ही कधी पाहिलेली नाही, किंवा ते परीस म्हणजे कसा असतो तो माहिती नाही, कोणी पाहिलाय की नाही माहिती नाही, किंवा आणखी तिसरं काय अमृत पण पाहिलेलं नाही. पण SRT मध्ये सगळं आहे असा एक शेतकरी म्हणतो. अमृत पण त्याच्यातच आहे, कपिला गाय पण त्याच्यातच आहे, आणि असं सगळ्या परीस ह्या सगळ्या गोष्टी त्या SRT मध्ये आहेत. लोक हे उगाचच बोलत नाहीयेत. तुम्ही त्याचा नीट अभ्यास करा. अतिशय साधं सोपं तंत्र तुम्हाला 3 गोष्टींपासून परावलंबित्व कमी करून टाकतो. पाऊस म्हणजे वातावरण, ट्रॅक्टर आणि लेबर, असं हे SRT तंत्र फार सुंदर आहे. दादा, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा की आता शेतीमध्ये पिकाचं जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी रासायनिक खतांचा वापर होतो आणि पुन्हा कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणात वापर होतो आता हे उत्पादन वाढीसाठी. परंतु याच्या उलट तुमचा विचार असा आहे की निरोगी माती आणि निरोगी जीवन. मग आता हा 2 विरोधाभासामधला नेमका आता आम्ही कोणता विचार घ्यायचा? तर एकीकडे कंपन्यांची स्पर्धा आहे, शेतकऱ्यांना कीटकनाशकांचा हजारो रुपये लिटरचं कीटकनाशक ते वापरतात, आणि तुम्ही असं म्हणता की निरोगी माती ठेवायची त्याच्यामुळे निरोगी जीवन राहतं. हा तुमचा सगुणाबागेचा विचार जो आहे तो आम्हाला सांगितला तर बरा होईल. संबंधित सरांसारखाच प्रश्न सभागृहामधून पण आलाय की नैसर्गिक शेती काय आहे, म्हणजे चांगली आहे का. आता त्याच्यामध्ये आपण बघतो की मराठवाड्यामध्ये किंवा महाराष्ट्रात देशभर जागतिक पातळीवर 2 मत प्रवाह आहे की अनेक महाराष्ट्रामध्ये तर महाराष्ट्रामध्ये आणि आमच्या जिल्ह्यामध्ये पण असे चाललेले की नैसर्गिक शेती आहे, कृषी शेती आहे, ऑर्गॅनिक फार्मिंग आहे. नेमकं विद्यापीठाचं मत वेगळं आहे, सेंद्रियवाल्यांचं मत वेगळं आहे. आपला काय अनुभव आहे? अच्छा, असं आहे की सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या आता खरं तर सर्वसाधारण माणसासाठी राहिलेल्या नाही आहेत. ह्या कोणीतरी फार श्रीमंत अशा लोकांनी हे विचार करावेत. आज आता आपल्या जगावर सगळ्यात महत्त्वाचा जो विचार आहे की अन्नाचा तुटवडा अगदी आपल्या कोपऱ्यापाशी आलेला आहे. आणि अन्नाचा तुटवडा जेव्हा होईल तेव्हा तो आपल्याला वॉर्निंग देऊन होणार नाही. जसा कोविडचा दणका जसा आला एकदम अचानक आणि भर म्हणतं संपूर्ण जगभर पसरला, अन्नाचा तुटवडा सुद्धा तसाच होण्याची शक्यता आहे. आणि या बाबतीमध्ये मग सगळ्यात महत्त्वाचा आपण काय विचार करायला पाहिजे? सलामत तो पगडी 50. माणसं जगवणं हा सगळ्यात महत्त्वाचा विचार आहे.
पण त्या माणसाला सुद्धा आपण असं नाही म्हणतो की तुम्ही नैसर्गिक किंवा सेंद्रिय अन्न जर नाही घेतलं तर मग दुसरा प्रकार जो आहे तो विषयुक्त आहे. तर विषयुक्त आणि विषमुक्त हे असे काहीतरी भडक शब्द जे वापरले जातात ते अगदी चुकीचे आहे. मंडळी, असं आहे की SRT ह्या तंत्रामध्ये ही जी औषधं आहेत वेगवेगळ्या प्रकारची आम्ही पण वापरतो, म्हणजे तणनाशक वापरतो, खतांच्या मात्रा वापरतो, परंतु विषारी कीटकनाशक वापरायची वेळ हळूहळू कमी होते आणि ती शून्यावर येते. त्याला शास्त्रीय नियम आहेत, पण आता आपण शास्त्राच्या खोलात जाऊया नको, खूप जास्त तो विषय वाढत राहील. पण त्याचा माझ्यावर तुम्ही विश्वास ठेवा की SRT पीक पद्धतीमध्ये विषारी कीटकनाशक वापरायची वेळ हळूहळू कमी होते आणि ती बंद होते. मग नेमकं काय होतं तर SRT पीक पद्धतीमध्ये येणारे तण आणि अगोदरच्या पिकाची मुळं, आपण जमीन नांगरायची नाही हे आपलं पहिलं तत्व आहे, आणि तणनाशकांच्या साह्याने आपण ही तण आणि अगोदरच्या पिकाची मुळं ही तणनाशकांच्या साह्याने आपण मारतो. म्हणजेच काय होतं की ह्या तणांच्या पासून त्याचा जो जैविक भार आहे, ऑर्गॅनिक मॅटर आहे, त्याच्यापासून ती कुजतं आणि त्याच्यापासून सेंद्रिय कर्ब तयार होतं, ऑर्गॅनिक कार्बन. ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे उदाहरणार्थ आपण 1 किलोभर टोमॅटो इथे टाकले बाहेर रस्त्याच्या कोपऱ्यावर, तर 1-2 दिवसांनी काय होईल, त्याला आपण हात पण लावू शकणार नाही, दुर्गंधी येईल आणि अशा प्रकारे ती कुजण्याची प्रक्रिया चालू होईल. पण आणखीन 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी गेलं तर काय होईल, तिथे आपल्याला काही दिसायचं नाही. पण मायक्रोस्कोप घेऊन जर पाहिलं तर त्या 1 किलो टोमॅटोचं अगदी थोड्या प्रमाणामध्ये ह्युमस नावाचं एक केमिकल तयार होतं. ह्युमस हा स्टेबल फॉर्म आहे, सेंद्रिय कर्माचा शाश्वत स्टेबल असा फॉर्म आहे. आणि ह्या टोमॅटोचं हे ऑर्गॅनिक कार्बन तयार झाला की तो ह्या पृथ्वीवर 50 ते 100 वर्ष शाश्वत राहू शकतो, स्टेबल राहू शकतो. आणि असा हा कर्ब तयार होण्याची जी प्रक्रिया, सुलभ प्रक्रिया या SRT पद्धतीमध्ये आहे. आता आपल्याला काय प्रश्न काय होता परत? हा, तर नैसर्गिक शेतीमध्ये काय आहे किंवा सेंद्रिय शेतीमध्ये काय आहे की आज आता ह्या जालन्यामध्ये 100 वर्षापूर्वी किती माणसं होती आणि आज किती आहेत, एवढ्या माणसांच्या हालचालीसाठी, एवढ्या माणसांना लागणाऱ्या अन्नासाठी, त्यांचं लागणारं पाणी आणि ते उत्सर्जित करत असलेलं ड्रेनेज, एवढ्या सगळ्याची जर विल्हेवाट व्यवस्थित करायची असेल तर त्याला यंत्रणा पाहिजे, पंप पाहिजे, डिझेल पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे. तर या सगळ्या यंत्रणा आपल्याला राबवायच्या असतील, एवढी माणसं जर आपल्याला जिवंत ठेवायची असतील तर आपल्याला हे सगळं चालू ठेवायसाठी एका अशा पद्धतीचा विचार करायला पाहिजे, एक अशी पद्धत आपण विकसित करायला पाहिजे की जी निसर्गाच्या अगदी जास्तीत जास्त जवळ आहे. SRT हे निसर्गाच्या अत्यंत जवळ जाणारी अशी पद्धती आहे. त्याचं कारण असं आहे की SRT पीक पद्धती शेतकऱ्यांनी अवलंबायला सुरुवात केली की त्याच्या शेतामध्ये गांडूळ आपोआप येतात, तिथे त्याच्या अवतीभोवती फुलपाखरं येतात, त्याच्या शेताच्या आजूबाजूला पक्ष्यांची विविधता वाढते, त्याच्या जमिनीमध्ये सूक्ष्म जंतूंची विविधता वाढते, म्हणजे जमीन मऊ होते, जमीन सुगंधी होते. आणि अशा गोष्टी जर झाल्या तर ते निसर्गाच्या आपण जास्तीत जास्त जवळ गेल्यासारखं आहे. परंतु तरी सुद्धा अशा प्रकारे तुम्हाला ते सगळं काम करण्यासाठी, उदाहरणार्थ मी इथून नेरळला जायचं आता आम्हाला उद्या, मी असं म्हणून कसं चालेल की मला लवकर पोहोचायला पाहिजे म्हणून मी पळत निघतो, कारण डिझेलचं जाळलं तर हवेचा कर्बन, असं म्हणून मी आज म्हणू शकत नाही. मला कारच वापरायला पाहिजे आणि डिझेल जाळायला पाहिजे. परंतु ते मी कमीत कमी कसं वापरेन, जास्तीत जास्त योग्य वाहनाच्या इंजिनमध्ये, चांगल्या मेंटेन केलेल्या इंजिनमध्ये घालून ते कसं वापरेन याचा विचार मी करायला पाहिजे. SRT ही तशी पीक पद्धत आहे जी निसर्गाच्या जास्तीत जास्त जवळ नेते, शेतकरी आनंदी होतो, भूमाता आनंदी होते. म्हणजे जमीन जर सशक्त असेल, हेल्दी लँड, हेल्दी सॉइल फॉर हेल्दी फूड, जमीन सशक्त असेल तर सशक्त अन्न निर्माण होतं, आणि सशक्त अन्न जर माणसाने खाल्लं तर माणसाची तब्येत सशक्त राहू शकते. तेव्हा
हेल्दी सॉइल फॉर हेल्दी फूड, हेल्दी फूड फॉर हेल्दी ह्युमन बिंग अँड हेल्दी एन्व्हायरमेंट. छान. दादा मला एक विचारायचं की मी अनेक वर्षापासून ऐकतो की कोकणचा कॅलिफोर्निया करायचा. आता तो झाला का नाही माहीत नाही, होणार आहे की नाही याची दिशा माहीत नाही, परंतु मला असं वाटतं की कॅलिफोर्निया सगुणा बागेत आणायचा असा काहीतरी विचार तुम्ही एकदा बोलून दाखवला होता. आता कॅलिफोर्निया सगुणा बागेत आणायचा नेमका हा विचार काय? मी विचार जरा उलटा म्हटला होता की कॅलिफोर्नियाच्या लोकांनी असं म्हणावं की सगुणा बागेसारखं आम्हाला व्हायचं, आणि ते बोलायला सुरुवात झाली. तुम्हाला माहिती आहे ना, माथेरान सगळ्यांना माहिती आहे, पण एक शेतकरी तिथे राहणारा सगुणा बाग एक 40 वर्षापूर्वी 35 वर्षापूर्वी कोणाला माहिती नव्हती. कशाला कोण माहिती असेल? धुरळा असलेला काटे कुठे कोण तिथे काही हिरवं एक झाड पण नाही. गेल्या वर्षी एक सभा झाली नेरळमध्ये, ज्याच्यामध्ये माथेरानचे नगराध्यक्ष होते. त्यांनी त्यांच्या भाषणात सांगितलं, अहो म्हणे आतापर्यंत नेरळची ओळख म्हणजे तू नेरळचा का? हा म्हणजे त्या माथेरानच्या पायथ्याशी असलेलं नेरळ, म्हणजे माथेरानवरून नेरळची ओळख व्हायची. आता म्हणे मी जाऊन सांगतो मुंबईमध्ये सभेमध्ये की मी माथेरानचा आहे, तर लोक म्हणतात अच्छा हा ते सगुणा बागेच्या जवळचं माथेरान का? तसं इस्रायलमध्ये सुद्धा बोलल्याचं मला ऐकू आलेलं आहे की सगुणा बागेमध्ये होत असलेली शेती इस्रायली लोकांनी आता शिकायला पाहिजे, ज्याच्यामध्ये सेंद्रिय कर्ब वाढीला लागतो, शेती निसर्गाच्या जास्तीत जास्त जवळ जाऊ शकते. तेव्हा आपल्याला कॅलिफोर्निया करायची काही गरज नाही, असं स्वप्न नाही. कॅलिफोर्नियापेक्षा जास्त चांगलं केंद्र आपला देश होऊ शकेल, आणि हे मला नक्की खात्री वाटते की एक ना एक दिवस म्हणजे असं जर ही अशा प्रकारची सगळे लोक असतील आपल्या देशामध्ये, त्यांनी जर ते मनावर घेतलं आणि त्या ठिणगीला मगाचपासून मी जे सांगतोय की हा देश मला कॅलिफोर्नियापेक्षा जास्त सुंदर करायचा आहे, ही ठिणगी मनात ठेवून त्याला वारा घालत राहा की त्याच्या ज्वाळा भडकल्या पाहिजे, आणि हे सगळं शक्य आहे. धन्यवाद सर. तुम्ही अगोदरच्या जे प्रश्नाला उत्तर दिलं त्यामधून आम्हाला असा संदेश मिळू शकतो का, म्हणजे ते सांगावं, किंवा सेंद्रिय शेती आणि नैसर्गिक शेती आणि इनऑर्गॅनिक शेती या दोन्हीमध्ये आपण एकदम सरळ सांगितले की आपल्यासारख्या छोट्या शेतकऱ्यांना जर शेतीमध्ये टिकायचं असेल तर आपल्याला दोन्हीची सांगड घालून पुढे चालवावं लागेल, आणि हळूहळू जर सेंद्रिय कर्ब आपल्या शेतीतला वाढायला लागला तर कदाचित हे प्रमाण कमी होईल. तसंच एक प्रेक्षकामधून प्रश्न नाही कदाचित नाही, निश्चित कमी होईल. केमिकल्स वापरणं निश्चित कमी होईल, आणि हे स्वाभाविक आहे की बायोमास जेवढा वाढला त्याप्रमाणे हे आपण लोक एकमेकांना सांगू शकतो. होय होय. आणि याला जोडूनच शेतकऱ्यांमधून एक असा प्रश्न आलेला आहे की आपण जी शेती करताय म्हणजे सगुणा बाग जी आहे एक इंडस्ट्री सारखी समजतोय आम्ही. ती शेती आहे, तुम्ही त्याला घर केलंय, आलेल्या ग्राहकांना तुम्ही पाहुणे मानताय, आणि यामधून तुम्ही एक फार मोठी प्रसिद्धी मिळवली, प्रतिष्ठा मिळवली आहे, महाराष्ट्रभर गाजलेला आहे. यामधली जी शाश्वत अर्थकारण जे आहे त्याचा मुख्य सोर्स कुठला आहे, आणि या सोर्स मधला जो भाग आहे त्याच्यामध्ये कृषी पर्यटनाचा भाग अधिक आहे की शेती उत्पादनाचा भाग अधिक आहे, अशा पद्धतीचा प्रश्न थोडक्यात आला होता. आपण जर उत्तर दिलं तर निश्चितच सगळ्यांना आज नक्कीच कृषी पर्यटनामधून येणारा आर्थिक भाग जो आहे, आर्थिक भाग हा कृषी पर्यटनामधून येतो. माझ्या अंदाजात त्याच्यात मी काही लक्ष घालत नाही, सगळं माझा मुलगा बघतो, पण माझ्या अंदाजाने आम्ही ते जीएसटी जे आहे ना, जीएसटी टॅक्स, तो आम्ही किमान ₹1,00,000-1,50,000 महिन्याला भरतो. म्हणजे याचा अर्थ असा की त्याच्याकडून पैसे तिथून येत आहेत. पण मंडळी 35 वर्षापूर्वी आणि त्याच्यानंतरची 10-15 वर्ष मी जर ते केलं नसतं ना, की हे काहीही न लक्षात ठेवता पैसे काय काय मला मिळणार आहे, मला आत्मिक आनंद ज्याने मिळणार आहे असा ध्येयाला मी जर वाढा घालत नसतो, आणि तो आत्मिक आनंद मला आलेला पाहुणा मी भारतीय शेतकरी म्हणून त्याला आनंदी करीन, आलेल्या शहरी पाहण्याला मी भारतीय शेतकरी म्हणून मी आनंदी करीन,
ह्या माझ्या ठिणगीला मी सतत सांभाळून ठेवलं आणि त्याला वारा घालत बसलो, म्हणून आजही आपल्याला यशाच्या जाळा भडकलेल्या आपल्या या दिसतात. ठिणगीच्या वारं घालण्याच्या पद्धतीला बघून मला तो पुष्पा पिक्चरचा डायलॉग आठवतो की झुके गाली. अगदी 25व्या वर्ष वयापासून तुम्ही आजपर्यंत वारा घालत राहिले आणि निश्चितच त्याचा परिणाम म्हणजे आज आपण जागतिक पातळीपर्यंत आपलं कार्य पोहोचू शकले. खरं तर तुम्ही वारा घालण्याचा विचार जो म्हणता ना, तो मला असं वाटतं की महामानव श्रमर्षी बाबा आमटे यांची एक कविता आहे की थांबली न धारा कधी थांबला न वारा, थांबली न धारा कधी थांबला न वारा, आणि धुंद वादळ असत मग कोठला किनारा, आणि धुंद वादळ असत मग कोठला किनारा. या वादळाला आपण जोरदार टाळ्या वाजून एकदा सलाम केला पाहिजे. आणि उपस्थित रसिकांना आम्ही एक विनंती करतो की जर आपले प्रश्न असतील तर आपण विचारू शकता, चिठ्ठी देऊन आमच्याकडं पाठवू शकता. आपण पुढच्या टप्प्यात जाणार आहोत. रसिकांना सूचना आहे की जर प्रश्न असतील तर चिठ्ठ्या आमच्यापर्यंत पोहोचवा. एक प्रश्न आलेला आहे, आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षांचाच हा प्रश्न आहे की कृषी पर्यटन सुरू करताना त्याचे कुठले मुख्य घटक असले पाहिजे आणि नेमकं कशा पद्धतीनं कमीत कमी खर्चामध्ये त्याचं नियोजन केलं पाहिजे जेणेकरून ते शाश्वत राहील. मी तुम्हाला सांगितलं की कृषी पर्यटनाची सुरुवात जेव्हा झाली सगुणा बागेमध्ये, तेव्हा आमच्याकडे कृषी पर्यटन ह्या शब्दाचं सुद्धा भांडवल नव्हतं, म्हणजे त्या संकल्पनेचं सुद्धा भांडवल नव्हतं आमच्याकडे. पैसे तर सोडाच, पण 4 सारखे पेले नव्हते, 4 सारखे कप नव्हते. मग काय होतं, काय झालं तर हे कृषी पर्यटन शाश्वत होऊ शकतं, यशस्वी होऊ शकतं. मगाशी सांगितल्याप्रमाणे अनोळखी पाहुण्याची सेवा करण्याची इच्छा पाहिजे. त्याच्यामध्ये स्वार्थ एवढाच पाहिजे की तो पाहुणा एवढा आनंदी व्हावा की असं म्हणावं की हे तू काम फार छान करतोस, इथून आम्हाला जावंसं वाटत नाही. रोजच आम्हाला पाहुणे असं म्हणतात. आज सुद्धा त्या मॅडम आपल्या ज्या चव्हाण मॅडम, डॉक्टर चव्हाण मॅडम म्हणत होत्या की आम्ही गेलो होतो मला तो डिसेंबर महिन्यात आल्या होत्या प्रशिक्षणासाठी, आणि त्यांना असं वाटत होतं की आपल्याला इथून आता नको जायला. म्हणजे प्रशिक्षणासाठी जेव्हा अधिकारी येतात आमच्याकडे तेव्हा ते आम्हाला नंतर शेवटच्या दिवशी बोलून दाखवतात की आम्ही जेव्हा यायला निघालो होतो तेव्हा त्यांना असं वाटत होतं, अरे काय आपण एवढे शिकलेले हे ते देशावर आहोत, आपण एवढे अधिकारी आहोत, ते कोकणामधला शेतकरी आपल्याला काय शिकवणार आहे. पण इथे आम्ही आल्यानंतर एक आल्याबरोबरच असे वाव असं डोक्यामध्ये त्या सगळ्या दिसल्या, काय सुंदर आहे सगुणा बाग. दुसरं असं त्यांना वाटतं की मग आल्यानंतर आणि इथलं सगळं तिथे जे आमचे सगळे सहकारी आहेत त्या सहकार्यांचं काय म्हणायचं योगदान काय हॉस्पिटॅलिटी, ती जी हॉस्पिटॅलिटी काय मराठी चांगला पाहुणचार आमची जी आम्ही प्रत्येक जण जो मी पाहुणचार करेन तसा आमचा प्रत्येक सहकारी तसाच पाहुणचार करतो. याचं कारण आम्हाला प्रत्येकाला असं वाटतं की आमच्याकडे आलेला पाहुणा हा आमच्या रक्ताचा पाहुणा आहे आणि तो जाताना खूप आनंदी होऊन जावा. ही एकच ट्रेनिंग आम्ही देतो आमच्या सगळ्या लोकांना. चांगले ठासून त्यांना सांगतो की त्याच्यासाठी तुम्हाला काय पाहिजे ते करा. मला कंप्लेंट नाही करायची, पण एक तुम्हाला समजावं म्हणून उदाहरण देतो. आज सकाळी आम्हाला असं वाटलं की चहा मिळावा. सॉरी, आम्हाला इथल्या हॉस्पिटॅलिटी विषयी काय म्हणायचं नाही, परंतु चहा मिळावा असं आम्हाला किती 7 वाजता वाटलं, 6:30-7 वाजता. आणि त्यांनी सांगितलं चहा 7:30 वाजता मिळेल. बरं, आणखीन एक काहीतरी मागितलं. हा, गरम पाणी गुळणे करायला. कारण माझा कसा काल गेले कित्येक महिने बोलतोच आहे मी. म्हटलं गरम पाणी मला गुळणे करायला मिळेल का. आमचं किचन अजून उघडलेलं नाही, किचन अजून चालू करायचं. आणि तेच आम्हाला सगुणा बागेच्या रिव्ह्यूवर तुम्ही जर पाहिलं, सगुणा बागेमध्ये नुसतं तुम्ही अर्ध वाक्य बोललं तर माणूस सहकारी पळायला लागतो आणि त्याला ती गोष्ट ताबडतोब मिळते. साध्या गोष्टी असतात ह्या, पण किती साध्या गोष्टी
की आपल्याकडे आलेल्या पाहुण्याला या सहजपणे मिळाल्या. फार कॉम्प्लेक्स गोष्टी तो मागतच नाहीये आणि साध्या साध्या गोष्टी जर का 1 2 3 पटापट आपण देऊ शकतो, तो आपल्याला आपल्या रक्ताचा पाहुणा जर असेल आणि तो आनंदीच व्हावा असं जर ध्येय असेल आपल्या प्रत्येकाचं, प्रत्येक सहकार्याचं, तर ते कृषी पर्यटन केंद्र नक्की यशस्वी होणार. वा दादा, मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा की आपल्याकडे कृषीची पदवी घेतलेला पदवीधर तो फारसा शेतीकडे वळत नाही. शिक्षण शास्त्राची पदवी घेतलेला पदवीधर त्याला नोकरी लागायची तर लाखो रुपये द्यावे लागतात. डॉक्टर होण्यासाठी सुद्धा लाखो रुपये द्यावे लागतात. मग कृषीची पदवी घेणारा तरुण शेतीकडं वळला पाहिजे किंवा त्याने शेती केली पाहिजे, याच्यासाठी काही म्हणजे विचार किंवा पर्याय आपल्याकडे आहे? अप्रतिम प्रश्न, अप्रतिम. मंडळी, आपण किती दिवस अन्नाशिवाय राहू शकू? बिलकुल नाही. अन्नाचा तुटवडा नक्की येणार आहे, हे सत्य आहे. अन्न निर्माण करणं हे फक्त शेतकरी करतोय आज तरी, ते कारखान्यात किंवा लॅबोरेटरीमध्ये होऊ शकत नाही. आणि आपल्या सगळ्यांचं आयुष्य असेपर्यंत तरी नक्कीच नाही असं लॅबोरेटरीमध्ये होणार. आपल्याला ते शेतामध्ये, जमिनीमध्ये तयार झालेलं अन्नच खावं लागेल. असं अन्न निर्माण करणारा शेतकरी, त्याचं आज वय जगामध्ये ॲव्हरेज एज ऑफ अ फार्मर असं सांगतात, शेतकरी म्हातारा होतोय आणि त्याचं वय ॲव्हरेज एज ऑफ अ फार्मर हे 60 आहे. तुम्ही फार महत्वाचा प्रश्न विचारला. सक्षम तरुणाई शेतीकडे का येत नाही आणि ती येण्यासाठी काय व्हावं लागेल? मला त्याचं उत्तर जे सापडलंय, सगुणा बागेमध्ये जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा पहिली 2 वर्ष एकही सहकारी मला मिळाला नाही. माझ्याबरोबर काम करायला कोणी आलं नाही. हळूहळू आले, 1 2 3 आले. आज सगुणा बागेमध्ये 150 लोक किमान आहेत. वा. आणि सगळी तरुण आहे, सगळे असे धावत असतात. आजारी पडलं तरी ते घरी थांबत नाहीत, कारण सगुणा बागेत आल्यावर त्या हवेमध्ये ते बरे होतात. म्हणजे ही जी गोष्ट आहे, ही गोष्ट म्हणजे काय आहे? हे म्हणजे ते अदृश्य शक्ती, ती कोणचं औषध आहे की का सगुणा बागेकडे यावंसं वाटतं? कारण लोकांना माहिती आहे सगुणा बागेमध्ये आलं की त्यांना, त्यांचं इंटरॅक्शन, त्यांना अशा कोणीतरी पाहुण्याशी सामोरं जायचं आहे की जे फार प्रतिष्ठित आलेले आहेत आणि ते म्हणणार आहेत, अरे वा, काय छान माहिती सांगितलीस रे आम्हाला. आम्हाला माहिती नव्हतं हे कमळ आणि कुमुद मधला फरक काय. आम्हाला कधी कळलंच नाही की भाताच्या लोंबीमध्ये दाणे कसे कुठून येतात. त्या भाताच्या लोंबीमध्ये सुद्धा नर आणि मादी फुलं असतात. आम्हाला नव्हतं माहिती मक्याचे नर आणि मादी फुलं कशी दिसतात. या गोष्टी ज्या आहेत ह्या अनुभवातनं, अनुभूतीतनं येऊन ती अनुभूती आपण आपल्या पाहुण्याला देऊ शकतो. याच्यामधून त्या सहकार्याला प्रतिष्ठा मिळण्याची आशा, होप ऑफ डिग्निटी, ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. ही होप ऑफ डिग्निटी आपण कृषी पर्यटनामधून ते आपल्या सहकार्याला देऊ शकतो. होप ऑफ डिग्निटी जर मिळाली तर आपल्याकडची तरुणाई शेती करण्यासाठी सहज पुढे येतील, आलेली आहेत. आणि त्याची बरीच उदाहरणं आता तुम्ही जर पाहिली असतील टीव्हीवर, इकडे तिकडे, आनंदाचं शेत ते राहुल कुलकर्णी, संपदा कुलकर्णी किंवा अशी बरीच उदाहरणं आहेत. आशिष कोणते दाखवली, अमृते, अशी बरीच उदाहरणं आहेत की जी तरुण मुलं शेतीकडे गेलेली आहेत. SRT मुळे सुद्धा तरुण मुलं शेतीकडे गेलेली आहेत. तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींच्या मध्ये होप ऑफ डिग्निटी म्हणजे प्रतिष्ठा मिळण्याची आशा, अशामुळे आपल्याला हे सहजपणे हे काम होऊ शकतं. शक्य आहे बरोबर की सक्षम तरुण आहे शेतीकडे, ग्रामीण भारताकडे आपल्याला आणता येईल. वा, छान. दादा, मला तुम्हाला एक प्रश्न पुन्हा विचारायचा की आता वय वर्ष 72, 50 एकर जमीन, 50 वर्षांचा प्रवास, आणि या सगळ्या प्रवासामध्ये तुमच्याकडून काहीतरी सगुणा बागेसाठी राहून गेलं, ते तुमच्या मुलांनी करावं असं काही आहे का? की तुमच्याकडून राहून गेलं समजा
आणि पुढे भविष्यात किंवा येणाऱ्या काळात तुमचे चिरंजीव चंदन यांनी ते पुढाकाराने करावं असं काही आहे का? आहे. आणि करणारा फक्त चंदन नाही, आमच्या 2 मुली पण आहेत. आमच्या दोन्ही मुली, तिन्ही मुलं, आमच्या तिन्ही मुलं वेस्टर्न जगतामध्ये गेली, शिकली, नोकऱ्या केल्या आणि तिन्ही मुलं आता परत भारतामध्ये येऊन ग्रामीण भारताशी संबंधित काम करतायत. हे आमचं सगळ्यात मोठं यश म्हणतो मी. अर्थात त्याचं सगळा वाटेकरी मी नाही, माझ्या वडिलांचे पण संस्कार त्याच्यावर आहेत. परंतु जशी ही 3 मुलं, तसं तिथे बसलेला अनिल हा सुद्धा खूप मला विचार, हा तुमचा मुलगा आहे का? तुम्हाला कोणाला शंका आली असेल तर होय, हा माझा मुलगाच आहे, बायोलॉजिकल नाही, एवढाच. तेव्हा अशी मुलं जी आहेत, ह्या मुलांनी हा देश जो आहे, हे जे विचार जे रुजले, निर्माण झाले, त्याच्या अजूनही ज्वाळा व्हायचे बाकी आहे. त्या ज्वाळा जर व्हायच्या असतील तर हा विचार नुसता संगणकापुरता मर्यादित न ठेवता तो समाजामध्ये पसरला पाहिजे. अख्खा देश सगुणाबाग किंवा त्याच्यापेक्षा जास्त चांगली व्हायला पाहिजे, संपूर्ण देश, अशी माझ्या मनामध्ये इच्छा आहे. आणि ती ह्या सगळ्या पिढीने पुरी करावी, मुलांनी पुरी करावी. त्याच्यासाठी इन्स्टिट्यूट असावी आणि ह्यांच्यासारखी छान इन्स्टिट्यूट असावी आणि त्यातनं हे सगळं पुढे जावं, देश आपला पुढे जावा, अशी इच्छा जरूर आहे. वा, छान. आपण अंतिम टप्प्याकडे आहोत. मला असं वाटतं की आमचं मराठवाडा म्हणजे काय तर 2 वर्ष जर सोडलं तर अगोदर पाण्याचा प्रश्न, दुष्काळ, मराठवाडा भाग मागासलेला, आणि तुम्ही अशा भागातून ही सगळी सगुणा बागेचा विचार मांडला तर मराठवाड्याच्या या अशा वातावरणामध्ये एखादी सगुणा बाग पुन्हा रुजेल का, किंवा त्यासाठी काय केलं पाहिजे हे आपण सांगावं. 200% रुजेल. हे कोणीतरी बसलेले आहेत समोर माझ्या. तर आणि विशेष म्हणजे त्यांची मुलगी आलेली आहे. पुढची पिढी ह्याच्यामध्ये इंटरेस्टेड आहे. अतिशय ब्राईट चित्र आहे. परंतु हे तर फार फार कठीण नाही, ह्यानं ते अतिशय सोपं आहे. मराठवाड्यामध्ये आम्ही इथे काल गेलो होतो, फुलंब्री ते आतमध्ये अगदी ह्याच्यामध्ये. तुम्हाला सांगतो, आता माझ्या एवढ्या अनुभवानंतर आम्ही पाठीमागे काय होतं 1-2 वर्षापूर्वी हे आम्ही सहज व्हिज्युअलाइज करू शकतो. 2 वर्षापूर्वी, 5 वर्षापूर्वी तिथे किती दैन्यावस्था असेल, किती कठीण दिवस असतील तिथल्या लोकांना, आणि किती होपलेस जीवन, म्हणजे त्यांच्यासाठी आशा अशी काही राहिलीच नसेल. आणि त्यांनी आम्हाला ते बोलून पण दाखवलं, आम्ही व्हिडिओ रेकॉर्ड पण केलंय की त्यांची आशा पूर्ण संपलेली होती शेतीवरती, आणि त्यांना करण्यासारखं दुसरं काहीही नव्हतं. SRT मुळे त्यांना ती आशा निर्माण झाली. अशा प्रकारे जेव्हा आशेची ठिणगी निर्माण होते, अशा प्रत्येक ठिकाणी कृषी पर्यटन जन्माला येऊ शकतं. अशा प्रत्येक ठिकाणी लोक पर्यटनासाठी कुठे कुठे जातात, वाळवंटामध्ये जातात. म्हणजे पाणी सुद्धा मिळणार नाही, आपल्याला मरणाची पाळी अशा ठिकाणी पर्यटनासाठी जातात. डोंगरावर जातात, कड्यावरून पडलं तर काही शिल्लक नाही राहणार, अशा ठिकाणी पर्यटनासाठी जातात. सगुणा बागेमध्ये सुद्धा मला गंमत वाटते. आमच्या इथे नदीच्या काठावर आता टेंट लावलेले आहेत. ते चांगल्या रूम मध्ये राहायच्याऐवजी लोक टेंट मध्ये राहायला पसंत करतात. म्हणजे हे एकंदरीत कुठेही लोक पर्यटनासाठी जाऊ इच्छितात. किंबहुना आपण एक व्हिज्युअलाइज करू की तुमच्या मराठवाड्यातलं अगदी गरीब गाव की जिथे रस्ता सुद्धा डांबरी नाही, अशा ठिकाणचा गरीब शेतकरी, त्या शेतकऱ्याच्या घरामध्ये जर लग्न असेल तर माणसं जमा होतात का? होतात की नाही? निश्चित होतात. किंवा दुःखाचं कारण असेल तर माणसं जमा होतात की नाही? होतात. ते काय बघतात का की रस्ता नाहीये, टेलिफोन अपॉइंटमेंट नाही घेतली,
तेव्हा अशा परिस्थितीमध्ये जिथे जिथे माणसं जातात, लग्नासाठी जर जातात तर ते पर्यटनासाठी सुद्धा जाऊ शकतील. फक्त त्याच्यासाठी दुःखी कष्टी माणूस दुःखीच कष्टी राहून नाही मी आता दुःखीच कष्टी राहणार असं राहिलं तर त्याला ते शक्य नाही. त्याच्यामध्ये ते स्फूर्तीचं स्फुल्लिंग फुललं पाहिजे, ठिणगी पडली पाहिजे आणि त्याने होऊन तो वारा त्याला घालत राहायला पाहिजे. किंवा माझ्याकडे जसा कोणीतरी आला आणि माझ्या खांद्यावर हात टाकून म्हणाला, अरे वा शेखर किती चांगलं काम करतोय, किंबहुना ते काम आम्ही करत होतो ते अगदीच रडत खडत काहीतरी करत होतो, आम्हालाच काही सुधरत नव्हतं, पण त्या माणसाने सांगितलं शेखर तू फार चांगलं काम करतोय. तेव्हा तुम्ही कोणीतरी अशा शेतकऱ्याला जाऊन त्याच्या खांद्यावर हात टाकून म्हणायला पाहिजे की तू फार चांगलं काम करतोयस, तुझा दुध्या भोपळा किंवा काशीफळ काय जे असेल ते फार चांगलं होतं रे. हे खराब अगदी जरी किडकल असलं तरी हरकत नाही, पण ते फार चांगलं होतं असं तुम्ही त्याला जर म्हणलात तर त्याच्या जीवनामध्ये स्फुल्लिंग फुलू शकेल आणि तो उभा राहू शकेल. वा छान. रसिकांनो, गेल्या 1.5 तासापासून आपण 72 वर्षांच्या खडतर प्रवासाचे साक्षीदार होतो. म्हणजे त्यांनी जे काही त्यांचे अनुभव सांगितले त्या अनुभवातून सगुणाबाग कशी फुलली आणि यशार्थीचा जो विचार आहे तो विचार त्यांनी मांडला आणि या महाराष्ट्राला या देशाला नवा विचार दिला. हा प्रवास खूप मोठा आहे आणि आपल्या मुलाखतीच्या या चौकटीत बसवणं तसं खूप कठीण आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवून सगळं दादांचं कौतुक केलं पाहिजे. आपण या ठिकाणी थांबूयात. या वाटेने इथवर आलो दिवे लागणी झाली, या वाटेने इथवर आलो दिवे लागणी झाली, बघून घ्यावे जोवर जळते तोवर होऊन दिवली, मुक्कामाला नसूत गावे आपण चालत जावे, मुक्कामाला नसूत गावे आपण चालत जावे, श्वासांचे हे अंतर जोवर तोवर भेटत राहावे, तोवर भेटत राहावे. तुमच्या भेटीची अपेक्षा व्यक्त करून आणि दादांच्या या सगळ्या कार्याला सलाम करून आपण या मुलाखतीला पूर्णविराम देऊया. यशवंत प्रतिष्ठाननं आजचा हा जो कार्यक्रम आयोजित केला आणि रायगडवरून सगुणाबागेचं चित्र आपण या ठिकाणी अनुभवलं. खरं तर मला आणि तौर सरांना या ठिकाणी मुलाखत देण्याची संधी दिली. खरं तर एवढ्या मोठ्या माणसांना आम्ही प्रश्न विचारावं ही आमची पात्रता नाही हे मी नम्रपणे मान्य करतो, कारण एवढं मोठ्या या सगळ्या अभ्यासाचं विद्यापीठ या ठिकाणी समोर आहे आणि म्हणून ही संधी आमचे मित्र प्राध्यापक संजय खोरे सर आणि त्यांच्या यशवंत प्रतिष्ठानने आम्हाला मिळवून दिली. तेव्हा या प्रतिष्ठानचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद मानून या ठिकाणी आपण थांबूयात. बॅकग्राउंड एक मिनिट सर. संपून गेला आमचं. सर एक मिनिट